काय हवे ते. शस्त्र हवे मज माणूस वदला. माणूस बोलला मला शस्त्र पाहिजे. साध्य सर्व हो पराक्रमाते. शस्त्र मिळाले. शस्त्र मिळाले हो समरांगण अवघ्या भूचे हृदय विदारी. माखून या रक्तात राहिला पुन्हा उभा देवाच्या दारी. म्हणजे शस्त्र मिळाले, रक्ताने माखला, पुन्हा देवाच्या दारी जाऊन उभा राहिला. काय हवे तुझ. पुन्हा देवाने विचारले आता काय पाहिजे तुला. शस्त्र न पुरते करील शास्त्रच मंगल जीवन. ज्ञान साधनीय ईश्वरता स्वर्ग धरीचे करील मिलन. शास्त्र मिळाले, शस्त्रही मिळाले, स्वर्ग परी स्वप्नातच राही. आता फक्त स्वर्गाचीच त्याला अपेक्षा राहिलेली आहे. पुन्हा प्रभूंच्या सन्निधी येई. काय हवे तुझ. बावरलो मी वाट दिसेना या तिमिरातून. देव म्हणे तुझ जवळीच आहे. दीप लावतो तव माणूसपण, दीप लावतो माणूसपण. माणूसपणाचा दीप जर आपण लावला तर नक्कीच आपल्याला जे हवं आहे ते आपण सर्व काही साध्य करू शकतो. तरी आजच्या आपल्या शिक्षक सन्मान सोहळा GPS कॅम्पस आयोजित 2025 या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी सर्वप्रथम शब्दसुमनांनी मी नरेंद्र मांडगे स्वागत करतो. शेताच्या बांधावर उभा राहून उच्च शिक्षणाची आस लावलेला एक साधारण मुलगा, 20 ते 30 किलोमीटर दूर जाण्यासाठी बसची वाट पाहणारी आमची एक साधारण घरातली एक लेक. मले पण इंग्लिश मीडियममध्ये शिकायचं आहे असं हट्टाने बोलणारा माझा एक लहानसा असा मुलगा. या सर्वांच्या आशापेक्षा लक्षात घेऊन KG ते PG पर्यंत सर्व शिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची आस मनामध्ये ठेवून 2018 पासून आपल्या या कार्याला सुरुवात करणार आपलं GPS कॅम्पस आज एका वटवृक्षाप्रमाणे या ठिकाणी बहरत आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण शिक्षकांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्या या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना जी कांगणे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये जायचं. वेलकम सर. सुस्वागतम सुस्वागतम. अज्ञानतिमिरादस्य ज्ञानाज्जन शलाकया चक्षुरुन्मीलित येन तस्मै श्री गुरुवे नमः, श्री गुरुवे नमः. म्हणजे ज्यांनी आपल्या ज्ञानाने अज्ञानाने अंधारलेल्या आणि अंध झालेल्या माझ्या नेत्रांना उघडले त्या सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. आणि आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष आदरणीय महेंद्र बापू पाटील साहेब तथा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे साहेब यांनाही विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर या ठिकाणी यायचं आहे. कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर एक छोटंसं उदाहरण सांगतो. एकदा एक व्यक्ती बसमधून प्रवास करत होता. बस एका ठिकाणी थांबली. त्याच्या बाजूला एक व्यक्ती बसलेला होता. तर तो बसमधून प्रवास करणारा जो पहिला व्यक्ती होता तो पुन्हा पुन्हा खिडकीच्या बाहेर बघत होता. एका बस स्टँडला येऊन जेव्हा बस थांबली तेव्हा तो परत परत पाहत होता, खिशात हात टाकत होता, परत हात बाहेर काढत होता. त्याचं कंटिन्यू असं चालू होतं. जेव्हा बस सुरू झाली त्यावेळेला त्याने पटकन खिशातून काही चिल्लर काढली आणि बाहेर उभ्या असणाऱ्या एका त्या मुलाला बोलवलं आणि त्याला पटकन ती चिल्लर हातात ठेवली आणि त्याच्याकडून तो एक पेपर घेतला. मग त्या शेजारच्या व्यक्तीने विचारलं, अरे बाबा म्हणे जेव्हा बस थांबलेली होती तेव्हा तू पेपर का नाही घेतला. ऐन बस सुरू झाली त्याच्यानंतर तू चिल्लर दिली आणि मग बस नंतर पेपर विकत घेतला. त्याने सांगितलं की म्हणे त्या चिल्लरमध्ये एक नाणं खोटं होतं. आता बस सुरू झालेली आहे, आता तो पेपरवाला काही पुन्हा माझ्या मागे येणार नाही. 5 मिनिटापर्यंत त्याने पेपर वाचला. त्याच्यानंतर तो स्वतः हसू लागला आणि मग त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने विचारलं की अरे काय झालं, का हसतोय. त्याने सांगितलं म्हणे त्याने मला कालचा पेपर दिलेला आहे. बाहेरच्या जगामध्ये खोट्या चिल्लरप्रमाणे मिरवणारे अनेक असतात, पण बंद्या रुपयासारखा स्थिर राहणारे आणि स्थित प्रज्ञासारखे वागणारे आमच्या सर्वांचे लाडके मंत्री महोदयजी, आपण कितीही उंचीवर पोहोचलो
यापेक्षा त्या उंचीवर आपण किती लोकांना घेऊन पोहोचलेलो आहे याचं मोजमाप करणाऱ्या या समाजामध्ये सुद्धा लोक आहेत. खानदेशच्या मातीमध्ये रुजलेले, परंतु पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण कोळून पिलेले, स्वतःचे विश्व घडवणारे व्यक्ती समाजासाठी काहीतरी करू शकतो याचं एक आदर्श उदाहरण आहे. आज सर्व शिक्षक यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. परंतु असं म्हटलं जातं की सन्मान करणाऱ्याचा किंवा कौतुक करणाऱ्याचं जो कौतुक करतो त्याचं खरं तर कौतुक अगोदर व्हायला पाहिजे. तरी सर्वप्रथम टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण हेच तरी कुठल्याही कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या इथे आलेले जे आपले प्रमुख अतिथी आहे त्यांचा सत्कार सन्मान करणं हे आपण आपलं प्रातिनिधिक कर्तव्य समजतो. तरी मी सर्वप्रथम CEO मॅडम मिनलजी करनवाल मॅडम यांचं स्वागत माननीय मंत्री महोदयजी करतील अशी त्यांना विनंती करतो. प्रतापदादा पाटील यांना विनंती करतो. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विठ्ठल कांगणे सर तथा सर्व पदाधिकारी यांनी माननीय मंत्री महोदयजींचं स्वागत करायचं आहे. शिक्षण अधिकारी श्री अजित तडवी साहेब, कौतुक करायचं म्हटलं तर आव्हानी शाळेमध्ये ज्या वेळेला आग लागलेली होती त्यावेळेला सरांनी अतिशय धाडसाने स्वतः त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला होता. तरी टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी कौतुक करूया. त्यानंतर पाचोरा गट शिक्षण अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी सर्व जमलेल्या पदाधिकारी मंडळींचं या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करत आहे. एक इंग्लिशमधला कॉट आहे, और कंट्रोलिंग अदर्स इट इज अबाउट स्टेइंग रूटेड इन युअर ओन कोर व्हॅल्यूज, इंटिग्रिटी अँड ऑथेंटिसिटी. म्हणजे आपल्या इंटिग्रिटी ऑथेंटिसिटीवर राहून कार्य करणारा कितीही उंचीवर गेला तरी सुद्धा एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे सर्वांमध्ये मिसळणारे असे आमचे GPS कॅम्पसमधले एक आदरणीय व्यक्तिमत्व माजी जिल्हा परिषद सदस्य तथा GPS सचिव श्री प्रतापदादा गुलाबरावजी पाटील यांना या ठिकाणी प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करीत आहे. प्लीज. येस. अध्यक्ष माननीय मंत्री महोदयजी यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. प्लीज कृपया.
आजच्या कार्यक्रमासाठी आजच्या आपल्या कार्यक्रम शिक्षक सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सगळ्यांचे आधारस्तंभ माझे पितृतुल्य आदरणीय नामदार गुलाबरावजी अधिकारी म्हणून काम बघताय ते मॅडम मिनल कर्णवालजी मॅडम, चव्हाण मॅडम, तसेच भोसले मॅडम, विजय पवार सर, तडवी सर, गजानन बापू, आदरणीय रवी सर, PM पाटील सर, संजय पाटील सर, मुकुंद भाऊ नन्नवरे, आदरणीय सचिनदादा पवार, डॉक्टर कमलाकरजी पाटील, जनार्दन आप्पा, तसेच राजू भाऊ, दोघी पेमराज भाऊ, आदरणीय DO पाटील, शिवराज दादा, पवन भाऊ सोनवणे, जितू भाऊ, संदीप भाऊ, तसेच विजय पाटील सर सोनवतकर, तसेच आत्ताच नव्याने नियुक्त झालेले आपले गट शिक्षणाधिकारी सर नंदू भाऊ, रोहितजी कोपटा, दीपस्तंभचे सर, तसेच आपल्या विभागाचे सगळे शिक्षक कर्मचारी आणि समोर बसलेले सगळे शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी मित्रपरिवार तसेच पत्रकार मित्रांनो, या सन्मान्य व्यासपीठचा सत्कार होणार होता, पण मग एक नियम, एक कार्यक्रम हा शिक्षकांसाठी आहे, सन्मान हा शिक्षकांचा आहे, म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय जो घेतला की सन्मान आमचा नकोय, सन्मान शिक्षकांचा झाला पाहिजे, म्हणून या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून खूप खूप आभार मानतो की सुंदर असा निर्णय आपण या ठिकाणी घेतला. ज्यांचा सन्मान आहे त्यांचा सन्मान आज झाला पाहिजे, म्हणून या ठिकाणी शिक्षक लोकांचा सन्मान होणार म्हणून पदाधिकाऱ्यांनी सत्कार स्वीकारला नाही. शिक्षक सन्मान सोहळा हा गेल्या 25-30 वर्षापासून कांगणे सर आपण या परिसरात आदरणीय नामदार मोदयांच्या नेतृत्वाखाली करतोय. छोट्या प्रमाणात हा शिक्षक सन्मान सोहळा होणारा गेल्या 5 वर्षापासून आपण मोठ्या स्वरूपात हा शिक्षक सन्मान सोहळा या ठिकाणी घेतोय. पहिले आम्ही जिल्ह्यातीलच जे शिक्षक असतील ते मार्गदर्शनासाठी बोलत होतो, पण आता आपण आदरणीय गणेश शिंदे असतील, तसेच अनंत राऊत कवी असतील, जे जे या क्षेत्रात ज्यांचं नाव लौकिक आहे अशा लोकांना आपण या ठिकाणी बोलत असतो, जेणेकरून तुम्ही मार्गदर्शन केल्यामुळे कुठेतरी प्रेरणा आम्हाला मिळत असते आणि शिक्षकांना प्रेरणा या ठिकाणी मिळत असते. आज या ठिकाणी शिक्षक सन्मान सोहळा होतोय. आपण जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील माध्यमिक प्राथमिक सगळ्या शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आदरणीय नामदार मोदयांचं स्वप्न असतं की कुठेतरी कौतुकाची ताप शिक्षकालाही आली पाहिजे, कारण शिक्षक म्हटला तर मतदार वाढीव आलं का शिक्षण, इलेक्शन आलं का शिक्षण, काही शासन निर्णय आले का शिक्षण, काही सर्वे करायचं असेल तर शिक्षक, म्हणजे प्रत्येक ठिकाणी शिक्षक याला कुठेतरी कामाची जबाबदारी दिली जाते, त्यांचा सन्मान कुठेतरी थांबत असतो. आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षकाला शिक्षक पुरस्कार या ठिकाणी देऊ शकत नाही, पण आदरणीय नामदार मोदयांनी विचार केला की आपल्या जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील प्रत्येक शिक्षक हा सन्मानार्थी आहे, त्याचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. गसचे अध्यक्ष आदरणीय अजब सिंग अण्णा यांचं या ठिकाणी मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. अण्णा कृपया आपण व्यासपीठावर यावं. शिक्षकांचं सांगत असताना मला नेहमी आनंद होत असतो की एक विद्यार्थी घडवण्याचं काम शिक्षक या ठिकाणी करत असतो, आणि जिल्हा परिषद शाळा असेल, प्राथमिक शाळा असेल किंवा प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूल असेल, प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचं काम या ठिकाणी शिक्षक पोट तिडकीने करत असतो, आणि या शिक्षकांचा सन्मान व्हावा हे नामदार मोदयांचं स्वप्न असतं. एक छोटंसं उदाहरण शिक्षकांचं होतं. पूर्वी गोपनीय अहवालाद्वारे उत्कृष्ट इन्क्रिमेंट या ठिकाणी मिळत होती, पण 2006 मध्ये 6वं वेतन आयोग लागू झालं आणि शिक्षकांच्या 2 इन्क्रिमेंट त्या कमी झाल्या.
नंतर 2006 ते 2008पर्यंत आपल्याला त्याचं इन्क्रिमेंटच मिळालं नाही. असे 310 शिक्षक आपले वंचित होते. त्या शिक्षकांसाठी भरपूर या ठिकाणी निवेदन देण्यात आले, प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला. पण आदरणीय नामदार महोदयांनी कर्नवाल मॅडमांना फोन केला आणि त्या 310 शिक्षक जे वंचित होते त्यांचं इन्क्रिमेंट 5 ते 10 हजाराने मॅडमांनी आणि नामदार महोदयांनी वाढवून दिलं. त्यांचं मी शिक्षकांच्या वतीने मनापासून खूप खूप आभार मानतो की गेल्या 2006 पासून ते 310 शिक्षक वंचित होते, त्यांचं आपण या ठिकाणी इन्क्रिमेंट वाढवून दिलं. त्याबद्दल मी तुमचं मनापासून खूप खूप आभार मानतो. शिक्षकांच्या समस्या भरपूर आहेत, पण मग हा शिक्षक सन्मान सोहळा आहे आणि मी शिक्षक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलण्यासाठी उभा नाही, पण एक तुमचा पाठराखा म्हणून आणि तुमचे आमचे पाठराखा आदरणीय नामदार महोदय आहेत. तर नामदार महोदयांनी जे जे आपल्यासाठी काम केलं त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. आणि कर्नवाल मॅडमांचं म्हटलं तर जळगाव आणि धरणगाव तालुक्यात जिल्ह्यात असं सीओ मी जिल्हा परिषदमध्ये काम केलं 5 वर्ष, पण खुर्चीवर बसून मॅडम कधीच काम करत नाही, प्रत्येक ठिकाणी जाण्याचं काम करतात. शाळा, पडकी शाळा असेल, दुरुस्ती असेल, बोलकी शाळा असेल, मॅडमांनी आता नवीन उपक्रम आणला बाला म्हणून, बोलकी शाळा या ठिकाणी मॅडमांनी केलं. बाला अंगणवाडी होत होती पण बाला शाळा कधीच होत नव्हती. पण मॅडम आणि नामदार महोदयांनी दोघांनी शिक्षक क्षेत्रात एक मोठा पायंडा या ठिकाणी आपण चालू केलेला आहे. नामदार महोदयांनी चालू केला आहे की प्रत्येक शाळा खुली झाली पाहिजे, प्रत्येक शाळेला डिजिटलायझेशन झालं पाहिजे, प्रत्येक शाळेला वॉलकाउंट करण्याचं काम आदरणीय नामदार महोदय जिल्ह्यातील पहिले आणि महाराष्ट्रातील पहिले मंत्री आहेत की त्यांनी पालकमंत्री संरक्षण भिंत मागील काळात या ठिकाणी केली होती. असे भरपूर कामं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पण आज रविवार असल्यामुळे, दिवाळीचा रविवार असल्यामुळे आज शिक्षक आणि मॅडम थोड्या कमी आहेत म्हणून कार्यक्रमाला उशीर झाला. कारण आता साफसफाई चालू असेल त्याच्यामुळे कार्यक्रमाला थोडा उशीर झाला, म्हणून माझं प्रास्ताविक आवर्त घेतो आणि आलेल्या सगळ्या शिक्षकांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो की तुम्ही एका फोनवर, एका मेसेजवर, एका पत्रिकेवर आपण या ठिकाणी पोहोचलात. तुमचं मनापासून खूप खूप आभार मानतो. कांगणे सरांचं अत्यंत बिझी शेड्यूल होतं, पण कांगणे सरांनी एक कोपऱ्यातून तारीख काढली आणि आम्हाला दिली, त्याबद्दल मी कांगणे सरांचं मनापासून खूप खूप आभार मानतो. कारण कांगणे सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर कांगणे सर सकाळी उठले म्हणे मला वॉक करायचं आणि नंतर सर म्हटले की स्पर्धा परीक्षेचे मुलं जिथे असतील मला तिथे न्या. म्हणजे एक फॅड आणि एक येड या माणसाला आहे की दीपस्तंभ या ठिकाणी काम करतोय, पण कांगणे सरांचं एवढं मोठं या ठिकाणी काम आहे की 3000 ते 4000 मुलांना सर पोलीस भरती असेल, ज्या ज्या भरती असेल त्याच्यासाठी नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्यासाठी सर अहोरात्र प्रयत्न करत असतात. या मिळालेल्या मानधनातून सर त्या विद्यार्थ्यांवर खर्च करत असतात. कांगणे सरांवर ऐकण्यासाठी या ठिकाणी मुलंही या ठिकाणी भरपूर उत्सुक आहेत. तर मी माझं प्रास्ताविक आवर्त घेतो. कांगणे सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मला दिला, आम्हाला GPS कॅम्पसला तुमचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून खूप खूप आभार मानतो. पुन्हा एकदा सगळ्या तोलामोलाच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की आपण या कार्यक्रमाला आलात, त्याबद्दल तुमचेही आभार, पत्रकारांचेही आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यावर बोलायला जर प्रतापदादांना सांगितलं तर दादा भरपूर काही बोलू शकतात. कारण दादा स्वतः एक शिक्षक होते, त्यांनी D.Ed केलेलं आहे, हे सुद्धा आम्हाला बऱ्याच वर्षानंतर माहीत पडलं. त्याच्यामुळे एक हाडाचा शिक्षक, हरबाट पंचपदी असेल, सर्व प्रोसेसमधून ते सुद्धा गेलेले आहेत. माननीय अजबसिंग दादा पाटील यांचा सत्कार मी करण्यासाठी GPS कॅम्पसचे अध्यक्ष विक्रमदादा पाटील यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. प्लीज. टाळ्यांचा आवाज थोडा कमी होत आहे. फेडरेशन सदस्य रमेश अप्पा पाटील, आदरणीय रमेश बाप्पा पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर या ठिकाणी यायचं आहे.
माननीय सुधाकर पाटिल जय। मिले आशीष जिसे उसे पहचान मिल जाए, भला कैसे नहीं उसका मुकंदर रंग बदलेगा, सुदामा को अगर जो आपसा घनश्याम मिल जाए। तर असे आमच्या सर्वांचे लाडके आणि मार्गदर्शक आपले मंत्री महोदयजी यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण ठीक आहे चालेल। 2019च्या बॅचचे IAS दिल्लीमधून ज्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आणि अस्खलित मराठी बोलणारे, म्हणजे ज्यांना पाहिल्यानंतर असं वाटत नाही की मॅडम मराठी एवढं छान बोलू शकतात। आणि जेवढं मी बायोग्राफी वाचली किंवा बघितलं त्याच्यामध्ये एक छोटासा जो एक म्हणजे एक प्रसंग होता तो फार इन्स्पिरेशनल मॅडम आमच्यासाठी की 2 वेळेस प्रिलियम आय थिंक आय एम राईट 2 वेळेस प्रिलियम अटेम्प्ट दिल्यानंतर त्याच्यात अयशस्वी म्हणता येणार तो एक प्रयत्न होता, जोरदार प्रयत्न होता। त्याच्यामध्ये मागे पडल्यानंतर 3ऱ्या अटेम्प्टला प्रिलियम मेन्स इंटरव्ह्यू काढून भारतामध्ये 35व्या रँकने IAS मध्ये विराजमान झालेले आपल्या जळगाव जिल्ह्यात लाभलेले CO मिनल करनवालजी मॅडम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी यावं। मला याची गरज लागणार नाही। आज शिक्षक पुरस्कार सोहळा इथे उपस्थित मंचावर बसलेले धरणगावचे आणि आमचे जिल्ह्याचे अत्यंत लोकप्रिय प्रतापभाऊ म्हटले की आज शिक्षक आले नाही पण मागे खुर्ची नाही बसायला, मग म्हणून भाऊ तुमच्या लोकप्रियतेमुळे इथे आज सगळे शिक्षक दिवाळीची सफाई सोडून आलेले असेल असे आमचे पालकमंत्री महोदय। आणि आज प्रमुख अतिथी म्हणून इथे जे उपस्थित झाले कागणे सर, ज्यांची ओळख मला नांदेडला असताना झाली आणि मला आजही आठवते की मी आणि SP सर मंचावर होते आणि त्यांचं भाषण सुरू झालं की सगळे मुलांनी विचारलं कोण CO कोण SP, आम्हाला काही घेणं देणं नाही, कागणे सर बोलतील तर आम्ही ऐकायला बसू इकडे। तसे कागणे सर आणि आमचे शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी, माध्यमिक गट शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी, BDO मॅडम आणि मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि आज ज्यांचं आपण इथे सन्मान करणार आहेत ते आमचे शिक्षक बांधव, त्यांना माझा नमस्कार। शिक्षक म्हणजे आता माझ्याबद्दल एक चांगली ओळख मगाशी सरांनी दिली की मी 2 प्रिलिम फेल झाली, मग नंतर माझी रँक वगैरे आली, पण हे सगळ्या रँक आणि IAS याचे मागे खूप काही मोठी स्टोरी आहे माझी, जी आजपर्यंत मी सांगितली नाही। बहुतेक आज मला वाटते की हा मंच मला उपलब्ध झाला म्हणून मी आज सांगते की माझ्या जीवनात शिक्षकांचं काय महत्त्व राहिलं आहे। तर एक सामान्य मुलगा किंवा मुलगी असते ना, म्हणजे जे समजा शेतकऱ्यांच्या घरी जन्मले आणि मग त्यांना जीवनात आशा देणारा शिक्षक असतो। का असतो शिक्षक? आधारस्तंभ म्हटलं गेला इथे मगाशी की ज्यांना असं वाटतं की ठीक आहे माझे आई वडील शिकले नाही कधी, पण मला जीवनात मोठं व्हायचंय कारण की मला माझ्या आई वडिलांना गरिबीच्या शिकंजेतून बाहेर काढायचं आहे। तो माणूस, तो आदर्श, ती रोशनी असतो शिक्षक आणि माझ्या जीवनातही तसं राहिलेलं आहे। भाऊ आजपर्यंत मी कधी सांगितली नाही पब्लिकमध्ये, पण माझे आजोबा चहा विकत होते। आज चहा विकणे कदाचित थोडं झालं असेल, पण माझे वडील बँकेला साधारण क्लर्क होते आणि माझी आई तसंच घरी राहत होती, आमची काळजी घेत होती। आणि मी 14 वर्षाची असताना मला वाटलं की मला IAS व्हायचं, कारण की मला हातात एक पुस्तिका आली होती की हे बघा एवढे IASचे इंटरव्ह्यू, जसं आज मी तुमच्याशी बोलायली तसे एखाद्या IASच्या मी इंटरव्ह्यू वाचली, तर मला वाटलं खूप सुंदर नोकरी वाटते, करू आपण प्रयत्न। तर माझ्या आई वडिलांनी ती कसर सोडली नाही की मला कुठल्या कॉलेजला पाठवायचं, कोचिंगसाठी द्यायचं, अमुक तमुक। पण दिल्लीला असताना मला एक असं शिक्षक भेटलं
ज्यांनी माझा हात पकडून, म्हणजे माझे तेव्हा 2 प्रिलिम फेल झाले, मी त्याला अयशस्वीच म्हणते, त्यांनी माझा हात पकडलं, म्हटलं नाही तुझ्यामध्ये तो टॅलेंट आहे आणि ती मेहनत आहे, तू करू शकते, फक्त असं असं केलं, या वेळेस केलं की मग तुझं एक्झाम क्लिअर होईल. आणि माझं एक्झाम क्लिअरही झालं. पण आजही मला त्यांची आठवण, आज तुमच्या सर्वांसोबत मी आहे आणि इथे बोलत आहे म्हणून मला त्यांची आठवण जास्त आली. प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबरला मी त्यांना काहीतरी पाठवते, कारण माझी मेहनत आहे तो बरोबर आहे, माझ्या आईवडिलांची मेहनत आहे तो पण बरोबर आहे, पण ते जर माझ्या जीवनात राहिले नसते, त्यांनी तेव्हा माझ्यावर विश्वास दाखवलं, जेव्हा बहुतेक लोक म्हणत असेल की बाबा 2 तर तुझे फेल झाले, मग आता काय करणार आहे. 2 अटेम्प्ट फेल झाल्यावर खूप मुलांमध्ये आशा कमी होऊन जाते की बाबा आता काय करायचं, कसं करावं जीवनात. तर त्यांनी तेव्हा माझा हात पकडून सांगितलं नाही नाही तुझं होईल, फक्त असं असं कर. म्हणजे खरं म्हणजे दिल्लीला उन्हाळा असताना खूप थंडी पडते तिथे आणि आपण थोडेसे अजून डिमोटिवेट होऊन जातो. ते अक्षरशः मला फोन करत होते की नाही झोपायचं नाही दुपारी बाबा, हे अभ्यास कर. आणि असा हात पकडून मला एवढं मोठं केलं त्यांनी. आणि आज हीच अपेक्षा मला इथे बसलेले प्रत्येक शिक्षकांकडून आहे की तुमच्याकडे जे मुलं येतात ते फार सर्वसाधारण कुटुंबातले असतात. त्यांना बहुतेक सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा सहज असं सांगितलं गेलं असतं की बाबा तू काय शेतकऱ्यांचा मुलगा आहे ना, तुझं काही जास्त होणार नाही, किंवा तू मजुरांचा मुलगा आहे, मुलगी आहे, तुला लग्न करूनच काहीतरी करायचं आहे जीवनात, बाकी काय होणार नाही. त्यांच्यासाठी इथे बसलेला एक एक शिक्षक तो आशय जो बहुतेक माझ्या जीवनामध्ये माझा शिक्षक होता. आणि त्यांनाही पकडून मोठं करायचं आहे, एवढं मोठं की धरणगाव तालुक्याचं किंवा जळगाव जिल्ह्याचं नाव देश पातळीवर होईल. त्याप्रमाणे जर तुम्ही एक एक मुलांच्या मागे मेहनत केली तर खूप मोठं नाव तुमचं होईल. आणि आज जसं मी इथे बोलत आहे माझ्या शिक्षकांबद्दल, तर बहुतेक तुमच्याकडे शिकणारा विद्यार्थी उद्या जाऊन अशा मोठ्या मोठ्या मंचावर तुमच्याबद्दलही सांगेल. तसं तुम्ही आज प्रतिज्ञा घ्या की आजपासून तुम्ही करतच असेल भरपूर शिक्षक, पण मनात ती जर प्रतिज्ञा घेतली की मला प्रत्येक मुलांना छोटं नाही मोठं करायचं आहे, त्यांच्यामध्ये जरी स्वप्न नसेल. आता मी नेहमी सांगते आमचे पूर्वीचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब, त्यांचा जन्म झाला फार सर्वसाधारण कुटुंबात रामेश्वरमला. त्यांना जर तेव्हा येऊन कोणी सांगितलं असतं त्यांच्या बाबांना की बाबा नाही तुझा मुलगा ना राष्ट्रपती होईल एक दिवशी, तर सगळे असले असते, सगळेच. पण त्यांनी मेहनत सोडली नाही. त्यांच्या जीवनात अनेक शिक्षक राहिले, त्यांची पुस्तक आहे विंग्स ऑफ फायर, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेखही केलाय. तर मग तुम्ही ती भूमिका आमच्या जिल्ह्याच्या मुलांसाठी घडवा अशी विनंती करते सर्वांना. आणि आज आमच्याकडे सर मी तुम्हाला खानदेशी तोप म्हणेल, तुम्ही पण, आणि कागणे सरांना परभणीची तोप म्हणेल. असे 2 एकदम जबरदस्त वक्ता आहे म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही आणि माझे 2 शब्द इथेच संपून मी तुमची परवानगी घेते. धन्यवाद. नक्कीच जे आमचे शिक्षक आहेत ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यानंतरच या ठिकाणी झेडपीला जॉईन झालेले आहेत. तर नक्कीच आपण जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे नक्कीच ते पूर्ण करायचा प्रयत्न करतीलच. जास्त वेळ न घेता आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मंत्री महोदयजी यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शनासाठी या ठिकाणी यायचं आहे. शिक्षक सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय कांगणे सर, जिल्हा परिषदच्या CO आमच्या भगिनी करणवाल मॅडम, गससे चेअरमन अजबसिंग पाटील, व्यासपीठावर उपस्थित शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण खात्याचे सगळे अधिकारी, व्यासपीठावर बसलेले सभापती, माजी सभापती, माजी जिल्हा परिषदचे सदस्य, भावी जिल्हा परिषद सदस्य, निवडणुका लागणार आहे म्हणून म्हणतोय, समोर बसलेले सगळे माझे शिक्षक वृंद, बंधू आणि लाडक्या बहिणींनो, खरं म्हणायला गेलं तर शिक्षकांच्या बाबतीमध्ये माझ्या पूर्वी
करणवार मॅडमांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनाचा जीवनपट सांगितला. आणि आज प्रत्येक माणसाला जीवनामध्ये घडवण्यामध्ये सगळ्यात सिंहाचा मोठा वाटा असेल तर आई वडील आणि शिक्षक. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सांगत असताना जेव्हा विद्यार्थ्यांकडे जातो तेव्हा त्यांना एकच सांगतो की पहिले आई बाबा मग साई बाबा. आणि आज मला सांगायला अभिमान वाटेल की मी शिक्षण संस्थेमध्ये कधीच पडलेलो नव्हतो. मला या शिक्षण संस्था किंवा इतर कॉपरेटिव्ह संस्था याचा कधी इंटरेस्ट नाही आहे आणि नव्हता. मी कॉपरेटिव्हचं इलेक्शनही कधी लढलो नाही, साधी सोसायटीही लढलो नाही. मला जनरल इलेक्शन फार आवडतं, ये गल्ली से वो गल्ली तक. कारण की कॉपरेटिव्ह इलेक्शनमध्ये मर्यादित वोटर्स असतात आणि ते भाजीचं तरण असते, फार हुशार असतात. ते म्हणजे 100, 200, 500 मतांमध्ये निवडून ते आलेले असतात आणि त्यांना वेडं करणं एवढं सोपं नसते. त्यामुळे आज या शिक्षकांच्या कार्यक्रमाला दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. जसं मॅडमांनी सांगितलं तसं माझं एक शिक्षकाच्या बाबतीत नव्हे, माझ्या शाळेच्या बाबतीतच मला सांगायला काय आनंद वाटेल. मी शाळेत जायचो पण मॅडम सारखा हुशार नव्हतो. मैडम मेरे को 55-56 था मेरा रेंज विदाउट कॉपी. त्यामुळे 56 वर त्यावेळेस डीएड क्लोज झालते. 82ला मी मास्टर झालो असतो आणि कदाचित आज रिटायर झालो असतो गुलाब गुरुजी म्हणून. तर माझा काही नंबर लागला नाही, पण मी शाळेमध्ये जेमतेम हुशार होतो. पण नाटक आलं शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये, तर माझं नाव पहिले असायचं की याला घ्या. आणि शाळेमध्ये आगाऊ नावाचा जो विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये नंबर 1 गुलाबराव पाटील होता, हे सांगायला काही हरकत नाही. नाटकाचं काम आलं, नाट्यछटा आली, नाट्यस्पर्धा आली, गाण्यांचा कार्यक्रम आला. मी जिल्ह्यामध्ये पहिला आलो आवाज आपल्या नाटकाच्या स्पर्धेमध्ये. आम्हाला जायचं होतं राज्यस्तरावर आणि त्यावेळेस नव्हते भाड्याला पैसे. मी शिक्षण संस्थेकडे गेलो की मला भाड्याला पैसे द्या, नाही दिले. म्हणजे परदेशी सर आहे, त्यांनी माझं भाडं भरलं आणि मला तिथे नेलं. मी पहिला आलो. आणि अशी पद्धत होती की जो मुलगा पहिला येतो त्याला नंतर बोलण्याची पुन्हा 5 मिनिटं संधी दिली जाते. माझे कपडे काही चांगले नव्हते तसे, अल्टर पॅन्ट होती, म्हणजे खाली इथे फाटलेली खाली नेली होती, खाली वरती आणलेली होती, ती ठिगळ बरोबर होती. मी जेव्हा नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि काम सुरू केलं तेव्हा मुलं हसायचे. मला वाटत आपण सुरुवातच केली नाही, त्याच्या पहिले कसे हसताय. नंतर लक्षात आलं हे आपल्या कपड्यांना हसताय. आणि ज्यावेळेस मी पहिला आलो, नंतर मला बोलायची संधी मिळाली, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुमच्यासारखे कपडे माझ्याकडे निश्चित नव्हते, तुमच्यासारखे बुटही नव्हते, पण माझ्याकडे जे होतं ते तुमच्याकडे नव्हतं. कारण माझ्याकडे माझ्या गुरुजनाचा, माझ्या शिक्षकाचा आशीर्वाद तर होताच, त्याचबरोबर त्यांनी मला दिलेली जी प्रोत्साहनाची ताकद होती ती माझ्या मागे होती. त्यामुळे राजकारणामध्ये जे लागतं ते मला मिळालं. कारण अजूनही असा काही क्लास आहे की जो बोलणाऱ्यांवर मतं देतो. हा जर इथंच बोलणार नाही, विधानसभेत काय बोलणार? इथेच त्याची बोंब पडत नाही, हा मुक्का पुढारी आहे, तो तिथे जाऊन काय बोलणार? आणि तुम्ही पाहिलं असेल की माझं शिक्षकांवर झालेलं, मला वाटतं विधानसभेमधलं 1 तासाचं भाषण झालंय. कोणी ऐकलं मला माहीत नाही. फार दिवस चाललं ते. त्यावेळेस मी विरोधी पक्षात होतो आणि विरोधी पक्षात फार मजा असते. जे बोलायचं ते बोलता येतं, सत्तेत करतो, बघतो, सांगतो. झालं ना 20% 40% झालं तुमचं. त्यामुळे आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम घेतोय.
आणि मला सांगायला अभिमान वाटेल की माझ्या तालुक्यातले शिक्षक, मी नेहमी सांगत असतो, म्हणजे परत परत तो मुद्दा करतो की फक्त आता जर आपल्याला पुढच्या काळामध्ये चांगलं भवितव्य टिकवायचं असेल तर पटसंख्या टिकवणे ही सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. एक वेळेस पेपरवाल्यांनी छापलं, मग मी 2-3 वेळेस बोललो, म्हणलं आम्ही कसे लोक फोडतो पक्षाचे, या पक्षाचा त्या पक्षात, तुम्ही बी फोडा इंग्लिश मिडियमचे पोरं, त्या पक्षातून या पक्षात, म्हणजे आपली पटसंख्या टिकवा. आणि मला तरी असं वाटतं की शाळेकरता शासनाने आता जे जे काही केलेलं आहे, शिक्षकांना सांगितल्याप्रमाणे, प्रतापना सांगितल्याप्रमाणे बरेच काम आहे, पण आम्ही तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे. कुठल्याही शिक्षकाला त्रास होऊ नये याच्याकरता आम्ही सहकार्य करत असतो, अधिकारी सहकार्य करत असतात. आणि आज शिक्षकांकडे जो बघण्याचा विचार आहे, म्हणजे मी आपल्यावर, आमचे पूर्वीचे शिक्षक होते ना, आताचे शिक्षक आहे, आताचा शिक्षक जरा रिस्क घेण्यात कमी करतो, कारण की तसा बाप राहिला नाही. एक वेळेस मी एका शाळेत गेलो, भानगड चालती मास्तरची पोट्ट्याची आहे, म्हणे माझा पोरगा म्हणे मास्तरल्या म्हणे मला पोऱ्या म्हणे रिमोट कन टी व्ही चालू करा, तू म्हण पोऱ्याला मारा कसं म्हणे. आमचा बाप कसा होता, असं मारा गुरुजी, असं मारा की उद्याच्या दिवशी तर मस्तीने केली पाहिजे, शाळेत तो वेळ आला पाहिजे, असा बाप त्यावेळेस होता. आताचा बाप तसा नाही आहे. आता हम दो हमारे दो कुछ भी होने दो, म्हणजे मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं त्यावेळेचा बाप, त्यावेळेचा शिक्षक, त्यावेळेचे वडील, त्यावेळेचा समाज फरक आहे. त्यावेळेचा गुरुजी पांढरी टोपी, पांढरं धोतर, हातात पिशवी, गुरुजी आले पळा पळा पळा. आता तर चड्डीला 12 खिशी असतात. ते कुठला गुरुजी आला बा, आला बा आमचा गुरुजी. तर मी तर नेहमी सांगतो, हात जोडून सांगतो की शाळेपुरता तरी आपल्या शाळेमध्ये ड्रेस कोड असला पाहिजे, ड्रेस कोड असला पाहिजे. कारण की तुम्ही म्हणजे देवानंतरच देव आहात आमच्या मते. हा गुलाबराव जे आज या व्यासपीठावर बोलतोय, मी कलेक्टर नाही आहे, मी IAS नाही, IPS नाही, पण लोकशाहीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली, त्या घटनेमध्ये लोकशाहीमध्ये निवडून दिलेल्या माणसाला राजा म्हणून पदवी देण्यात आली एक प्रकारची. आणि त्याच प्रक्रियेमध्ये मी आहे. वरती GR निघतो, तुमचा CR चालतो, आणि तो GR आम्ही मॅडमला सांगतो, मॅडम ये GR आया है, चेंज करो. म्हणजे IAS पेक्षा मोठे आहे की नाही आम्ही लोकशाहीच्या नात्यानं. मॅडम इतका हुशार नाही, मला मॅडम इतकी इंग्रजी पण येणार नाही, आणि इंग्रजी आलीच पाहिजे असा काही नियम पण नाही. या महाराष्ट्रामध्ये 4-5 मुख्यमंत्री पाहिले आहे, पण त्यांना लोकांच्या हाताची नस, विकासाची नस माहीत होती. काही लोक बोलतात की इंग्रजीचा प्रभाव असला पाहिजे, बिलकुल, म्हणून तो इंग्लिश मिडियम शाळा आहे. काही 5 खोल्या बांधतात, टायवाले पण शिक्षक देतात, उभे केले की शिक्षक हॅलो मम्मा, हॅलो पप्पा, झालं. माझी ते पैज आहे. माझ्या शिक्षकाबरोबर इंग्लिश मिडियमच्या एका शिक्षकाने उभं राहावं. मी कधी आमचा शिक्षक हारला तर नाव गुलाबराव पाटील नाही. मातृभाषेमध्ये जेवढे IAS IPS झाले तेवढे इंग्लिश मीडियम मध्ये नाही झाले. मराठी मीडियम मधले पोरच कलेक्टर दिसतात आणि शिक्षकांचेच पोरं जास्त कलेक्टर दिसतात. नितीन राऊत साहेब शिक्षकाचे चिरंजीव, मुंडे साहेब SP होते, शिक्षकाचे चिरंजीव. पुढाऱ्यांचे पोरं कधीच IAS IPS होत नाही. बरोबर आहे प्रताप, तो पण DED आहे, सुशिक्षित बेरोजगार राजकारणी. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की शिक्षक हा जो प्राणी हा चौकटीत जगणार आहे. म्हणून मी तुमच्या खूप शिक्षकांवर प्रेम करतो. तुम्ही मला ओळखतात. मी 92ला पंचायत समिती मेंबर 2, आता 25 पर्यंत राजकारणात आहे. पंचायत समिती, ZP, मग 5 वेळेस आमदार. मध्ये मी गॅप दिला थोडा, 5 वर्ष. तुमचं बरं आहे हो, तुम्हाला 58 वर्ष कोणी हलवत नाही. आमचं लय वाईट हो, 5 वर्षात हलवता. तुम्ही पटवलं तर दिलं तर ठीक, नाही तर पुन्हा 17 नंबरचा आम्ही फॉर्म भरतो आणि पुन्हा परीक्षेला बसतो.
पण तुमचा सन्मान करण्याचं मूळ कारण हे आहे की आपण मॅडम 15 लोकांची निवड करता आदर्श शिक्षकाची, कारण शासनाने धोरण दाखवून ठेवलंय. माझ्या मते प्रत्येक शाळेमध्ये आदर्श शिक्षक दडलेला आहे. माझी छोटी वागतुकीची शाळा, तिथे सुद्धा आदर्श शिक्षक आहे. तुम्ही जाऊन बघून घ्या. वागतुकीची शाळा छोटीशी आहे, चिंचपुराची शाळा छोटीशी आहे. छोट्या छोट्या शाळा दाखवतो तुम्हाला मी. कॉम्प्युटर चालवता पोट्टे आपल्याला दाखवता ते. आमच्या काळात कुठे कॉम्प्युटर होतं? 3 वह्या बड्या मुश्किलनं भेटल्या तर भेटल्या, त्याच्यामध्ये पार्ट करावं लागेल. 30 पान गणित, 30 में भूमित, 30 में इंग्रजी. कपडे ना भेटेत. आता तर शाळेला पुस्तक शासन देतं, वया तुमच्या आमच्यासारखे लोक देतात. आता मी दरवर्षी 2 लाख वया वाटतो, दरवर्षी. हा नियम आहे आपला. वया देता, कपडे देता. मुलींना शाळेमध्ये आता मोफत जायला एसटी आहे. एसटी वाले नाही म्हणता आता, म्हणजे आमच्या एसटीत पैसेवाला बसतच नाही. एक तर म्हातारी बसता 65च्या वरचे, 60च्या वरते, आणि शाळेच्या पोट्ट्या बसतात. म्हणजे आटपली एसटी. डिझेलला बी पैसे नाही, इल्लो इल्लो होऊन जाते सगळं. म्हणजे शासन आता मुलींच्या मागं उभं आहे, शिक्षकांच्या मागं उभं आहे. पण आपली पट्टसंख्या टिकत का नाही? मी शासनाकडे सुद्धा हे बोललो, शिक्षण मंत्र्यांनाही बोललो आणखी सर, की तुम्ही लिमिटेशन ठेवा की 25 किलोमीटरच्या आत आम्ही इंग्लिश मिडियम देऊ. 5-5 किलोमीटर इंग्लिश मिडियम, 5-5 किलोमीटरच्या आत इंग्लिश मिडियम. माझी इंग्लिश मिडियम आहे ना, पण माझं मराठी मिडियम पण आहे. पण लोक तिकडेच पळता. बाप थम्सअप पण पोऱ्या इंग्रजी, कसं जमीन? पण तो ऐकतच नाही. म्हणा पोऱ्याला इंग्रजी ऑल जोईजे बोल. तो काय बोलतो याला समजत नाही. माझा पोरगा ABCD बोलतो, तुला समजणं का ते ABCD काय भानगड आहे? तर माझं मत असं आहे की इंग्लिश मिडियमशी माझा विरोध नाही, पण मराठी मीडियमवर सुद्धा तेवढीच भर असली पाहिजे. आणि आज मला सांगायला अभिमान वाटेल की धरणगाव तालुक्यामध्ये आमचे शिक्षक वृंद चांगल्या पद्धतीने काम करताय, जळगावमध्ये काम करताय. आपण एक मॉडेल राबवलं मागच्या काळात. आता निपुण काय म्हणता मॅडमनी काढलेलं आहे. आता त्याच्याकडं निपुण जळगाव करतोय आम्ही. आता त्याच्याकरता आता आम्ही शिक्षण मंत्र्यांनाही आमंत्रित केलेलं आहे. मॅडमांच्या डोक्यात आयडिया असता एक जिल्हाधिकारी होते आमचे आयुष प्रसाद, त्यांच्या डोक्यात आयडिया राहिल्या. आता नवीन जिल्हाधिकारी आले, त्यांच्याही डोक्यात आयडिया राहतील. आणि माझं असं मत आहे की जिथं जिथं नवीन नवीन काही गोष्टी शिक्षकांकरता केल्या पाहिजे, विद्यार्थ्यांकरता केल्या पाहिजे, ते आम्ही केल्या. वॉल कंपाऊंड आपण शाळेला दिले. आता CC कॅमेरे आपण सगळ्या शाळेला देतोय. म्हणजे 15 कोटी रुपये आपण DPTC मधून CC कॅमेरे देतोय. प्रत्येक शाळेला CC कॅमेरे. मागे ज्या घटना घडल्या वाईट, त्याच्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घेतली की मुली सेफ्टी असल्या पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की आता मी जास्त बोलणं उचित होणार नाही, कारण मी नेहमी बोलतो. आता मलाही त्यांचं ऐकायचं आहे. कधी एक दाढीवाला दुसरा दाढीवाला अशी परिस्थिती आहे. पण आपण जी संख्या आहे, मला वाटत नव्हतं की आज एवढे लोक येतील. कारण की दिवाळी, त्यात महिलांचं काम काय असते? आता सुट्टी असल्यामुळे घर साफसफाई करणे, सासू सासरे येणार आहे त्यांची वाट पाहणे, देराणी जेठाणी येणार आहे त्यांची वाट पाहणे, गोडधोड खाऊ घालणे. आता तर तसं काही बनत नाही. आता तर पुरी सुद्धा 80 रुपयात भेटते खोटेनगरच्या पुलाखाली. किती बारीक लक्ष आहे मला सांगा बरं, आहे की नाही? ती कुठली पुरी असते ती अशी टाकतात ती. अरे बचत गटचा धंदा आहे तो आमचा मॅडम, त्याच्यावर जास्त जोर आहे. खाऊ गल्ली खाऊ गल्ली खाऊ गल्ली. तर सांगायचा अर्थ असा आहे की हे सगळं आता हे दिवस आता आहे, त्यामुळे आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी मंडळी येईल. पण तरी सुद्धा आपण पुरुष मंडळी आणि महिला मंडळी एवढ्या संख्येने आलात. खरं म्हणायला गेलं तर गुरुजनांचं आदर करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांचा वयापेक्षा गुरुजन हा गुरुच असतो. आणि आम्ही जे घडलो आहे, कोणीही जो घडला आहे तो गुरुजनाच्या आशीर्वादानेच घडलेला आहे. त्यामुळे काहीतरी प्रमाणामध्ये दरवर्षी आम्ही कार्यक्रम करण्याचा आम्ही हा प्रयत्न करत असतो. आता याच्यानंतरचा कार्यक्रम आमचा विद्यार्थ्यांचा आहे ना, याच्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये विद्यार्थ्यांचा आमचा सन्मान सोहळा आहे. तो 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा आम्ही करत असतो. मागच्या वर्षी आपण जवळपास 2000 विद्यार्थी ज्या 3 ते 6 किलोमीटर पायी चालतात त्यांना सायकली दिल्या होत्या. 2000 विद्यार्थिनींना हा उपक्रम आपण केला होता. वया आपल्या चालूच असतात, हे कार्यक्रम आपले सुरूच असतात. गरजू विद्यार्थ्यांना आपण मदत करत असतो. ही आपली जबाबदारी आहे.
म्हणून मी जास्त वेळ न घेता आपण सगळेजण या ठिकाणी आलात, आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्याला लवकरात लवकर बोनस भेटो. आणि हे तर आवडता विषय मी मांडला की नाही, म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे नाही, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये उजेडमय दिवाळी येऊ. खरं म्हणायला गेलं तर हे वर्ष शेतकऱ्यांकरता फार वाईट वर्ष आहे, पण तरीसुद्धा आपला शेतकरी हा उभा राहतो. त्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्येही चांगले दिवस येवोत अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आदरणीय कांगणे सर असतील, सीओ मॅडम असतील किंवा सगळे प्रमुख मंडळी, नंतर आभाराचं काम काही मी ठेवत नाही आणि कोणी आभार मानलं नाही तरी चालेल, तर मी आपल्या सगळ्यांचे खूप नम्रपणे आभार मानतो की आपण सगळेजण या ठिकाणी आलात. कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना जेवण आहे. काय काय कोय बत काय को रखेलो भाई, दाल बाटी रखेलो आहे. अच्छा, जेवणाची व्यवस्था आहे. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी गुलाब भाऊची आपल्याला विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण बोलत असतं तर ऐकतच राहावं असं वाटतं. कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर येताना एक कागद सापडला, त्याच्यावर एक छान कविता होती, सगळ्यांनी कदाचित ऐकली असेलच ती. गारवा, आज ऊन जरा जास्त आहे, त्याच्यावरती यांनी लिहिलेली थोडी वेगळी जरा ती, शिक्षकानेच लिहिलेली असेल कदाचित. ऑनलाईन काम जरा जास्त आहे, दरवर्षी वाटतं, सारं टेन्शन बनून मनामनात साठतं. हात लिहित राहतात पण समजत काहीच नाही, स्वप्नांमध्ये युडाशिवाय काहीच दिसत नाही. एवढ्यात वरिष्ठांकडून अंतिम तारीख येते. आत्ताच तर वर्ष सुरू झालं म्हणता म्हणता टर्म देखील संपून जाते. दिवस रात्र पुन्हा असेच भराभर जातात. एक्स्ट्रा सेशन, सरळ स्कॉफ, आधार दुरुस्ती यासाठीच उरून राहतात. शाळा संपून ॲडमिशनचा सुरू होतो पुन्हा खेळ. सुटानंतर पुन्हा एकदा चालत येते ॲडमिशनची धावपळ. चक्क डोळ्यांसमोर केस डोकं सोडून जातात. चष्मा आणि टक्कल घेऊन आमचे शिक्षक रिटायर्ड होतात. खरं तर दादांनी आपल्या शिक्षकांच्या अनेक साऱ्या अशा समस्या आहेत त्या लक्षात घेतल्या आणि त्याला पूर्णतेकडे नेण्याचा त्यांनी परिपूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे खरोखर त्यांच्या मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो. त्यानंतर आज सर्व आपण ज्यांची उत्सुकतेने वाट पाहत आहोत, आपले असे आजचे मार्गदर्शक श्री विठ्ठलजी कांगणे सर. नंदुरबारला कार्यक्रम असताना भामरे अकॅडमीत एका स्टेजवर मी तुमच्यासोबत होतो, त्यावेळेला तुमचा म्हणजे बराचसा जो प्रसंग मी ऐकलेला होता. ते नेहमी म्हणतात जगात जर्मनी आणि भारतात परभणी अतिशय प्रसिद्ध आहे. जिंतूर DSM कॉलेज 11वी-12वीमध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. मोटिवेशनल स्पीकर आहेत. स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी या ठिकाणी त्यांचं आज स्पर्धा परीक्षेसाठी शैक्षणिक कार्य चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरिबीची चटके खाल्लेला व्यक्ती, पूरग्रस्तांना असेल किंवा कुठेही कोणालाही काही संकट असेल त्यांना सढळ हाताने मदत करणारी अशी व्यक्ती. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन टीचिंग करत असताना विद्यार्थी अशा प्रकारचे प्रश्न विचारतात, त्यांना त्यांच्याच शैलीमध्ये उत्तर देणारे असे आमचे विठ्ठल कांगणे सर यांना मी या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतो. कृपया सर आपण मार्गदर्शन करावं. टाळ्या अशा मरेलवाणी वाजवायच्या नाही, आपल्याला विद्यार्थी घडवायचे. टाळ्या एकदा जोरदार होऊ द्या. आता हे बी मॅच सांगायचं म्हणल्यावर काय काय करायचं, कारण आपण काय असतं माहिती आहे का, आपल्या घरचे सर्व ताण तणाव, बायकोचं टेन्शन आणि ज्या शिक्षिका महिला असतात त्यांनी नवऱ्याचं टेन्शन, हे सर्व सोडून शाळेत जावं लागते. त्याचं टेन्शन घेऊन गेलं तर पोरं आजकाल मजा घेणार आहेत. तुमच्या 2 पावलं पुढं पुरं आहेत, त्याचा नाद आपण करू शकत नाही. आता होतं काय, एका शिक्षकाचा डबा विसरला, घरी बायकोसोबत भांडणं झाले समजा, आणि बायकून डबा बनवला नाही. शिक्षक वर्गात गेले, वर्गात गेल्यावर क्लास झाला, दुपारची सुट्टी होती, आणि एका पोराला बोलवलं की तू हा डबा आणला का. ते म्हणले सर हो दररोजच आणतो. म्हणले आज बी आणला. मग आज डब्यात काय आणलं. ते म्हणले पुरणपोळी आणली. काय झालं म्हणले मॅडम गावाला गेल्यात म्हणले. आता याला कसं सांगता येईल घरी कुठं झाल्या म्हणून, मॅडम गावाला गेल्यात म्हणे. मग आज मी डबा आणला नाही तर तू हा डबा मला देशील का. कारण येणारी पिढी एवढी दलिंदर आहे, हे आपल्याला कंट्रोल करणं शिक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. म्हणून यांचे विचार त्यांच्या पुढे जाणं काळाची गरज आहे. आणि मग त्याला विचारलं बाबा डबा आणलाय का. त्यांनी सांगितलं हो सर आणलाय. मग आज मॅडम गावाकडे गेल्यामुळे तुझा डबा मला देशील का. ते म्हणलं सर काही विषय आहे का, तुम्ही आपले आदर्श आहेत, तुम्हाला नाही द्यायचं तर कोणाला द्यायचा. मग शिक्षकाने विचारलं बाबा मी जर तुझा डबा खाल्ला तर घरी माईल काय सांगशील.
सांगेल मला कुत्र्यान खाल्ला. आणि म्हणून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही एक पाऊल त्याच्या पुढे पाहिजे. एक पाऊल त्याच्या काय पाहिजे? पुढे पाहिजे. कळकळीची विनंती एकदा मंत्री महोदयांसाठी हृदयाच्या तळापासून जोरदार टाळ्या होत्या एकदा. विचार मंचावर बसलेले सर्व सन्मान्य मान्यवर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तुम्हाला घडवलं, गरीब परिस्थितीमध्ये हालापेष्टा सहन केला आणि तुम्हाला शिक्षक पेशापर्यंत ज्या मायबापांनी पोहोचलं त्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तुम्ही जे काम करतात ते काम विद्यार्थी घडवण्याचं आहे म्हणून एकदा जोरदार तुमच्यासाठी टाळ्या होत्या. तरी तुमच्यासाठी म्हणल्यावर बी अशा टाळ्या वाजत असतील तर मग ऍक्टिव्हनेस कुठे गेला आपला? तुम्हाला दिवाळीचं बोनस गायब होईल, माझी जीभ काळी आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या स्वतःसाठी. आणि आता एकदा टाळ्या होत्या माझ्यासाठी. लय लांबून आले. मुख्य गोष्ट पहा, ज्या ज्या महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला, सूत्रसंचालक सन्माननीय सर म्हणत होते की बाबा मोटिवेशनल स्पीकर, तर मी मोटिवेशनल स्पीकर नाही, एवढं मी वक्ता पण नाही, पण माझ्या जीवनात आलेल्या अडचणी, कारण जगातला सर्वश्रेष्ठ अनुभव हा गुरु असतो, त्याच्यातून आपण घडत गेलो, कधी कधी बिघडत गेलो, पुन्हा घडत गेलो आणि तो अनुभव इथं सांगण्याचा प्रयत्न मी करत असतो. मी काही वक्ता नाही. माझं शिक्षण हे सन्माननीय मंत्री महोदय साहेब 12वी DED. मी ग्रॅज्युएशन पण केलेलं नाही. यस, म्हणजे मी 12वी DED केलंय, पण मला राज्यघटनेवर 24 तास बोलता येते. 465 कलमा मला पाठ आहेत. मला इतिहासातल्या 5200 तारखा पाठ आहेत. अख्खा इतिहास मी सकाळी 6ला सुरू केला तर दुसऱ्या दिवशी 12ला खतम करू शकतो. असं एक हिस्ट्री त्याची पाठ आहे. माझं MSc मॅथ नाही, माझं आर्टमध्ये एज्युकेशन आहे, पण मी गणित नावाचा विषय शिकवत असतो. मी वर्गामध्ये गणित नावाचा विषय शिकवत असतो. मला इंग्रजी व्याकरणाचे 6 प्रकरणं छान पद्धतीने जमतायत. मला इंग्रजी कतही बोलता येत नाही, पण जे परीक्षेला येते तेवढी मला कळते. म्हणजे मला कळतं S+V+O, S+I+R+V+ING+O, हेल्पिंग व्हर म्हणल्यावर आय मिजार, वाजियर, व्हाईल, होल, शालसूल, डुडो, डीड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, आउट, यूज, नियर, डेअर टू. जे कामाचं आहे तेवढे येते आणि तुम्ही जे कामाचं आहे तेवढं शिका. मग एक कळकळीची विनंती आहे. अवांतर अभ्यास केला की माणूस पागल होतोय. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम तेच व्हायला आजकाल की अवांतर गोष्टीचा अभ्यास करायलेत. तर मूळ गोष्ट का बाबा, म्हणजे मला 10वीला मार्क आहेत 75.20%, मला 12वीला मार्क आहेत 80.33%, मला DEDला मार्क आहेत 80%. पण जसं साहेबाला मार्क 56% आहेत पण ते मनाचे आहेत, पण हे मार्क मायच्यान सांगतो मनाचे नाहीत. हे मार्क कॉफेचे आहेत. मी आता एक क्लास चालवतो, माझ्या क्लासला 1,500 पोर ऑफलाईनला असतात, ऑनलाईनमध्ये 20-22 लाख पोर आहेत, है ना. यूट्यूबचे जवळपास 12.5 लाख काहीतरी सबस्क्रायबर आहेत, इंस्टाग्रामला काहीतरी 15 लाख आहेत, है ना. पण एवढं असताना मी आवर्जून सांगेल की जेव्हा मी DED CETचा क्लास करायला गेलो, 2 मे 2010ला DED CET झाली होती. इथं बहुतांश शिक्षक असतील की ज्यांनी 2 मे 2010ची DED CET दिली असेल. एक 2008ला झाली आणि एक 2 मे 2010ला झाली. त्यानंतर शासनानं 2013ला TET सुरू केली, त्याच्यानंतर शासनानं टेस्ट सुरू केली. पण शासन आपली मजा घ्यायला फक्त शासनानं आता MET चालू करणं, MET, मेंटल एलिजिबिलिटी टेस्ट. हे जागेवर आहे का नाही याची परीक्षा. मंत्री महोदय साहेबांना विनंती, याच्यावर आता TET नावाची एक परीक्षा याच्यासाठी चालू केली बा, आणि ती परीक्षा मी घ्यालो सध्या. म्हणजे माझ्याकडे तो क्लास आहे, जवळपास 10,000 पोरं त्या बॅचमध्ये जॉईन आहेत. आता TET परीक्षा. आता शिक्षकानं शाळेत गेल्यावर तांदूळ मोजायचे का तांदळातले दाणे मोजायचे, गावातले माणसं मोजायचे का मतदार याद्या तयार करायच्या, कोण मेलंय ते मोजायचं, कोण जिवंत आहे ते मोजायचं, गावातलं कोण पळून गेलंय, कोण येणार आहे, एवढ्या कुटाण्यातून त्यानं TETचा अभ्यास करायचा काही. हे उरफाटे कारण कुठून या महाराष्ट्रात सुचतात काय माहित. ते
ताणात आहेत. हे दिवाळीत का दिवाळीत बी पुस्तक वाचावं लागले. हे बेजार आहेत. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे छत्तीसगड 2 जिल्ह्यांना लागून कोमात आहेत मास्तर लोक. हे म्हणायला झालं आपल्याला दिवाळीची स्वच्छता बिच्छता का नाही. प्रत्येक महिन्याने पुस्तक घेतलं का नाही. टीईटीचा अभ्यास चालू आहे का नाही. ताण आहे का नाही. त्याच्यात काही काही प्रश्न पडलाय. एक म्हणाली मला नाही, एक म्हणाली नाही का तुला बी हे मला बी हे. बरोबर आहे. म्हणजे ज्या पोरीला आपल्याला शिकवायचंय ते सोडून यायचा अभ्यास करावा लागला. ही व्यवस्था आहे. पण हा निर्णय गव्हर्नमेंटचा नाही, हा निर्णय सुप्रीम कोर्टचा आहे. त्याच्या विरोधात आपल्याला मोर्चा करता येत नसतो, त्याच्या विरोधात आपल्याला आंदोलन करता येत नसते, त्याच्या विरोधात आपल्याला फक्त पिटिशन दाखल करता येते. सरकारचा असता तर तुम्ही रस्त्यावर आले असते, आपल्या संघटना एकत्र आल्या असत्या, मान्य आहे. पण याच्यातून एक गोष्ट चांगली आहे बाबा की आपल्याला अभ्यास करायची पुनश्च संधी मिळाली. कारण शिक्षकांना विनंती करतो की मी आवर्जून सांगितलं की बाबा मला 10वीला 75.20 असतील, 10वीला 80.33 असतील, 12वीला डीएड 12वीला 80.33 असतील, डीएडला 80% असतील. मला जरी मार्क कॉफायचे असतील तर जेव्हा डीएड सीईटीला माझा 6 मार्काने रिझल्ट गेला तेव्हा मला कळलं की आपल्याला अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर गावाकडे कोणाचं तरी शेतात काम करावं लागेल. म्हणून मी 1 वर्ष जगात कोणाला दिसलो नाही. आपलं पुस्तक भलं आपण भलं, आणि म्हणून त्या भरोश्यावर क्लास चालू करता आला. आता मला कोणी डिग्री विचारली नाही आणि डिग्री विचारू बी शकत नाही. कारण मसड हेकणी असो, मोडकी असो, सिंग तुटलेला असो, दूध द्यायली ना दुधाशी मतलब. मी या मताचा आहे. डिग्रीची काय गरज आहे. आता उगाच मी ह्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडे मध्य प्रदेश म्हणालो मग महाकार्यक्रम डिलीट आहे. मी शिकवायलो ते बरोबर आहे, सर्व काही सुरळीत आहे. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की जर या शिक्षकांच्या मागे दुसरा एक फार मोठा प्रश्न आहे मिनल मॅडम, तो प्रश्न आहे यांच्या लेकरांचं भविष्य. ते याच्यामुळे याला दुसरा ताण आहे. पण तुम्ही एक भाग्याचं काम करतात. जगामध्ये आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं व्हावं हे आपल्या सख्या भावाला बी आवडत नाही. शेतासाठी भांडणं झाले नसते महाराष्ट्रात. या जगामध्ये तुमच्यापेक्षा कोणीतरी मोठं व्हावं हे तुमच्या भावाला आवडत नाही. तुमच्यापेक्षा मोठं व्हावं हे तुमच्या गावातल्या एकाही दलिंदराला आवडत नाही. तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं हे तर भिकारचोट भावकीला कधीच आवडत नाही. पण तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं जगात 2च व्यक्तीला आवडते. एक तुमचे मायबाप आणि तुम्हाला शिकवणारे गुरुजी. त्या गुरुजीची एवढी पॉवर आहे. आज 3G 2G 5G 6G काही येतील, पण ठोकम ठाकीचे गुरुजी असल्याशिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही. ही देखील काळाची गरज आहे. तुम्ही म्हणसाल की शासनानं मारण्याचा अधिकार हिरावून घेतला. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना मारण्याची गरज नाही. तुमचं वर्तन ठरवतंय विद्यार्थी कसा आहे. त्यामुळे आपलं वर्तन आदर्श असेल, पोराला मारायची गरज नाही. आपल्या नावाची, आपल्या कर्तृत्वाची, आपल्या कामाची दहशत असली पाहिजे. आजही आम्ही क्लास घेतो. रायगड कॉर्नरला आपली गाडी दिसली, त्या रस्त्यानं कोणता मायकाला कोणताच पोरगा रस्त्यावर दिसणार, ते वर्गातच पळायला पाहिजे. ती दहशत तुम्हाला ठेवता येते. त्यासाठी आपल्या क्षेत्रावर असलेलं प्रेम असलं पाहिजे. आपलं काम नेक असलं पाहिजे. आपण आयऱ्या गैऱ्याच्या गोष्टीत पडलो न पाहिजे. पण शिक्षकाचं होतंय का गावात 2 दलिंदर पार्ट्या आहेत पहा राजकारणाच्या. त्याच्यात कुठल्या तरी एका पार्टीसोबत शिक्षक तालुक्यात भेटते, ते दुसऱ्या पार्टीवाले पाहते आणि मग ते टाईट कपडे घालून गावातल्या शाळेत येते. सांग तांदळाचा हिशोब. मग शिक्षकाचं काम काय आहे की आपण अराजकीय राहिलं पाहिजे. आपल्याला विद्यार्थी महत्वाचा आहे, तो आपण शिकवला पाहिजे. कारण ग्रामीण भागात शिक्षकाला एक छान नाव आहे मंत्री महोदय, ते नाव आहे मास्तर. छान नाव आहे मास्तर. आणि मास्तर म्हणजे काय? मा म्हणजे आई. मास्तर मा म्हणजे आई, जो आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची काळजी करून माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हा विचार डोक्यात घेऊन वर्गात गेल्यावर वर्गातले लेकरं स्वतः समजून अंतःकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो, तो खरा मास्तर. ती भूमिका जर आपण लक्षात ठेवली, महाराष्ट्राचं वातावरण एवढं बिघडणार आहे. ये तो अभी शुरुआत है, आगे आगे तुम कोमा में जाने वाले. मी मंत्री महोदयांना आवर्जून विनंती करतो की येणारा काळ एवढा बेकार राहणार आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घरासमोर पोलीसवाले उभं करावं लागेल. प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल. बाहेर निघला कपाळावर झापड. कुठ चालला? कारणे द्या नोटीस, 5 मिनिटात दळण आणतो, मारू नका. येणार हे.
का हे जे 2 GB नेट फुकट भेटले का, अरे बाप रे, याच्या एवढा तत्वज्ञ कोणीच नाही ना. काय लिहायला हे धर्माबद्दल, जातीबद्दल, आणि यानं महाराष्ट्राचं वातावरण बिघडलेलं आहे. हे जर वातावरण आपल्याला शांत करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या कार्यावर आपण प्रेम करावं. आज तुम्ही इथं बसलात, तुमच्या लेकराचं फार मोठं टेन्शन आहे, तसं तुम्हाला शाळेतल्या लेकरांचं देखील टेन्शन येणं काळाची गरज आहे. आज आपण इथं बसलेले सर्वच विचारमंचावरले, खाली बसलेले शिक्षक शिक्षिका, आपली एक शाळा आठवा बरं. आपली शाळा कशी होती? आज लेकरांच्या डोक्यावर आपण किती ताण दिलाय, त्याचं बालपण आपण हिरावून घेतलो. याचं कारण काय? आपल्या लेकराची तुलना आपण बाजूच्या लेकरांसोबत केली म्हणून आज आपल्या मागं टेन्शन आहे. आपल्या लेकराचं काय, आपल्या मुलीचं काय, आपल्या शेजारची जी पोरगी MBBS ला लागली, आपल्या पोरीचं कसं होईल, मग त्याचं बालपण आपण हिरावून घेतलो. ते एक छान वाक्य, कागद की कश्ती थी, नदी का किनारा था, खेलने की बस्ती थी, दिल बचपन आवारा था, हम कहाँ गए समझदारी की दुनिया में, वो बचपन बहुत प्यारा था, वो बचपन बहुत प्यारा था. ते आयुष्य खूप छान होतं. जर आपण आपल्या शाळेकडे डोकावलं तर आठवा, गावामध्ये आपण उठायचो, आपली एका तांब्यात आंघोळ व्हायची, एकाच तांब्यात. आता तर शावर लाव है ना, एका तांब्यात अर्धांग कोरडं अर्धचांग भिजलेलं, हँकरची बुरमाल लावता, हातान तोंड पुसायचं आहे डडांग. त्याच्यातून सकाळी 6ला या गावातून त्या गलीत गोट्या खेळायला जायचा. पहिले गलीतल्या लोकांच्या गोट्या जिंकल्या म्हणून गलीतले लोक याला हाणायचे. त्याच्यानंतर येऊ घरी यायचा, यानं मागल्या दिवशी 90च्या अँगलमध्ये फेकलेलं दप्तर याला आठवायचं, ते दप्तर हे घ्यायचा. त्याच्यानंतर 4 पुस्तकं आणि याला याची माय, 8 पोळ्या, खाराची फोड, तळलेल्या मिरच्या पालवात बांधून द्यायची. आणि याचं दप्तर युरिया खताच्या बॅगीचं. हे घेऊन कुठं? शाळेत. शाळेत जाताना गावाच्या काठावर आला, एखादी बॉटल दिसायची, ह्यो पायानं हानीत हानीत शाळेपर्यंत न्यायचा. जुनियाने टेंडर घेतलंय आणि शाळेच्या काठावरती बॉटल गेली की शाळेत घुसायचा. शाळेत घुसल्या शाळेच्या उजव्या हाताला हापसा असायचा. न भेटल्यावानी मरस्तोर पाणी प्यायचा. हे तुम्ही सर्व जगलेले. आज तुम्हाला ताण कोणता आहे पहा. आणि न भेटल्यावानी मरस्तोर पाणी प्यायचा आणि मग व्हायचा परिपाठ. परिपाठात हे लाईनला उभे राहायचे. पोरी आपल्या सोजवळ कपडे गिपडे घालून, आपला तर कार्यक्रम डडांग, बेल्ट नव्हता, काही नव्हता, करदुडा, खाली घसरणारी पॅन्ट, त्याच्यावर डिपेंड होतं 2 आडे फिट, 3 आडे आणखी फिट, लोच फिट. आणि त्याच्यानंतर मग परिपाठ. परिपाठामध्ये सर्व व्हायचं. लय लोक आपल्याला बोर करायचे, कोणी बातम्या सांगायचं, कोणी सुविचार सांगायचं. काही आपल्या जीवनावर फरक पडला नाही. लय सुविचार ऐकले आपण, आपल्याला कोणता पाठ बी राहिला नाही. लय बोधकथा ऐकल्या, कथाच राहिल्या, बोध गायब झाला. आणि मग त्याच्यानंतर पसायदान असायचं. आणि पसायदान असल्यावर काय व्हायचं? डोळे लावायचे होते. पण याच्यात किरम्या, हे नेमकं डोळे उघडायचं, मास्तर बाजूला असायचं. धनाधन मास्तर हाणायचं. पण याला लागायचं नाही, कारण 8 पोळ्या, खाराची फोड, तळलेल्या मिरच्या, एवढा मोठा आहार. आता 10वी-12वीचं पोरग झुंटुरलं दिसायले. आपला काळ, अरे बापरे, मास्तर आहे एवढं पोरग. काळ बदलला का नाही? त्याच्यानंतर पहिला तास होता इंग्रजीचा. त्या काळच्या आणि आपल्या काळात लय वांदे होते. शिक्षकाला कळत नव्हतं, आपल्याला समजत नव्हतं. रियालिटी आहे. शिक्षक बाजूला येऊन बसायचे आणि आपल्याला इंग्रजी वाचायला लावायची. आणि आपल्याला 10वीत गेल्यावर इंग्रजी वाचायला यायची. के आय की, मग नॅचरल NATURAL, मग हे वाचायचं नॅचरल. वांदे. काही विषय नाही. तास झाला, शिक्षक निघून गेले. आजही आपण इथं जिल्हा परिषदचे आहेत, आपण संस्थेला शिकलो, जिल्हा परिषदला आपण शिकलो. आपल्या शाळेमधल्या शिक्षकांनी आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण शिकवलं नाही. हा फार मोठा म्हणजे एज्युकेशन सिस्टीमचा आपण म्हणतो बॅकलॉग आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये साहेब पोरग आलं, आम्हाला त्याला राम आंबा खातो या वाक्यातला कर्ता कोणता आहे हे शिकवायला 1 महिना लागते. हे जर शाळेत कव्हर झालं तर गोरगरिबाचे लेकरं पुढे जातील. शहरात पहिलीचं पोरग ट्युशनले, आणि आपण घोटपळ खेळ, काचा गोट्या खेळ, गलोट खेळ, कुरघोडी खेळ आहे ना, धपाकुटी खेळ, कागद जमा कर,
सुतुळीन बहान दे दनादन मार लागत नाही, 8 पोळ्या खराची फोड तळलेल्या मिरच्या, बंबाट दुसरा तास हिंदीचा. आपल्याला हिंदी कधी समजली नाही. आपल्या इथं रजाकार येऊन गेलेले, आपली हिंदी म्हणजे शिक्षक विचारायचे कल आपण कहा पडे थे, पोरं म्हणायचे आम्ही आज पडे थे. झाला हिंदीचा तासही बुगा. मधला ब्रेक झाल्यावर आपल्याला समाजासाठी काही देणं लागते. हे वर्गातून बाहेर पडायचं आणि वर्गाच्या पुढं कुठतरी किराणा दुकान असायचं. त्या किराणा दुकानात 1 रुपयाचे हे 4 नरडे घ्यायचं, पोंगे 4ही बोटात घालायचं आणि भिकाऱ्यावानी कोणी मागू नये म्हणून हापाप खायचं. पण याचा मित्र एवढा दलिंदर, हातातलं करायचा इकडून खायचा आणि पुन्हा ठेवून द्यायचा. शाळेमध्ये गेलं, त्याच्यात हे 1 रुपयाच्या 20 बारकाल्या गोळ्या घ्यायच्या चुनचुन्या, कोणी मागू नये म्हणून तोंडात घालायचं आणि पुन्हा बाहेर काढायचं आणि खिशात ठेवायचं. ते आता शिक्षक आहेत बरं. त्याच्यानंतर काही डेंजर होते. त्याच्यानंतर काही डेंजर होते. मोठी संत्री गोळी असायची, ती आपली शर्टाच्या इथं धरायची, 2 तुकडे करायचे, एक मित्राला द्यायची आणि एक आपण ते खायचं. तो दोस्त आज कुठं दिसत नाही. कळलं का? तुम्ही काम करत असताना, शाळेमध्ये शिकत असताना आमच्या परभणीमध्ये घटना घडली. एका शिक्षकाने सुसाईड केली. आम्ही चहा प्यायला बसलो, नेहमी बाजूला बसायचो. काहीतरी एक संस्था चालकाचा वाद होता, त्या शिक्षकानं सुसाईड केली. ती गोष्ट अशी म्हणजे हृदयाला लागून गेली की बाबा, ज्या मुलीचे लहानपणी आई वडील वारलेले, त्याच्यानंतर आजोबाकडे ती शिकायला होती, आजोबाने लग्न लावून दिलं. त्याच्यानंतर हा संस्थेवर जॉईन झाला. संस्थेवर जॉईन झाल्याच्या नंतर काहीतरी पगाराबद्दल असेल, काय असेल, त्या शिक्षकानं सुसाईड केली. तिला 3 वर्षाची मुलगी. त्यानंतर ती पुन्हा 6 महिन्यांना प्रेग्नेंट. घरी शेती नाही, शेती विकून संस्थेला भरलेला तो शिक्षक. आणि म्हणून शिक्षकासाठी काही देणं लागते. ह्या विरुद्ध लढ्यामध्ये आपल्याला उतरावं लागलं. त्या संस्था चालकाकडून 30-40 लाख रुपये घ्यावा लागले आणि त्या पोरीच्या पदरात द्यावं लागले. केवळ भाषणानं महाराष्ट्र सुधरत नाही, हे बी लक्षात घ्या. तिथं आपल्या संघटना उतरणं काळाची गरज आहे. त्या शिक्षकाला पण तो न्याय देऊ शकला. म्हणून ही का म्हणालो मी बाबा, की आपण एवढं केलं. शाळेवर शिकवत असताना, संस्थेवर शिकवत असताना एखादा शिक्षक, एखादी शिक्षिका कधी नाराज दिसली, कधी डिस्टर्ब दिसली, तर बाजूचीने तिला ओळखलं पाहिजे. या जगात प्रत्येकच ठिकाणी वाचवण्यासाठी पैसा लागत नाही. कोणीतरी जवळचा माणूस खांद्यावर हात ठेवून म्हणला पाहिजे, ताण घेऊ नको, मी तुझ्या सोबत आहे. कारण पहा, तो गेल्यावर स्टेटस ठेवून काही धतुरा फायदा होत नाही. दुनिया क्षणभंगूर आहे. आजकालची दुनिया एवढी दलिंदर आहे. पहिलं स्टेटस आहे भावपूर्ण श्रद्धांजली, आणि दुसरं आहे अभिष्ट चिंतनाच्या भरभरून शुभेच्छा. ही दुनिया क्षणभंगूर आहे. त्यामुळं कुठली गोष्ट लय अंगलट आणून घेऊ नका. कोणी बोललंय विसरून जा. कारण जगात चांगलं जगायचंय तर एक गोष्ट है, जिंदगी जीना बहुत आसान है, कुछ सब्र करके, कुछ बर्दाश्त करके और बहुत कुछ नजरअंदाज करके. जिंदगी जगायची सोपी व्याख्या आहे. मी एवढा मोठा नाही, तुमच्यापेक्षा तज्ञ नाही. मी आज क्लास घेतो, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं खूप मोठे आहात आणि डिअर CET पास आहेत, म्हणजे माझ्यापेक्षा ज्ञानान देखील मोठे आहात. पण मी अनुभव एकच सांगेल बाबा, की तुमच्या मनात जे दुःख आहे का, ते इतरांना शेअर करायचं शिका. एखादा शिक्षक ताना दिसला, ते पैशाचा असेल. शिक्षकाला एक नवीन नाद लागला पहा, जंगली रमे पे आवना महाराज. नाही, मग मित्र आहेत ना भरपूर, तर तो नाद कमी करा. अनावधानानं, कळलं का, सहज मिळालेला पैसा लय काळ टिकत नाही. कर्मानं, चांगल्या गोष्टीनं मिळवलेला पैसा माणसाला चिरकाल टिकवतो. अनावधानानं लय लोक व्हायरल झाले, कळलं का, अनावधानानं लय लोक व्हायरल झाले. अनावधानानं तुम्ही पाहिलं असेल, सहज अनावधानानं एखादी गोष्ट व्हायरल झाली का लय काळ टिकत नाही. कच्चा बदाम पक्का बदाम गायब झालं का नाही? आता कुठे मेरा बचपन का प्यार गायब झालं का नाही? रानू मंडल गायब झाली का नाही? एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं काम करताना 3 चेहरे आपले असतात. एक चेहरा, मी कपडे घालताना जगाला कसा दिसावा, माझा पहिला चेहरा. आरशामध्ये भांग पाडताना मी जगाला कसा दिसावा, हा माझा पहिला चेहरा आहे. दुसरा चेहरा, मी कसा दिसायला पाहिजे, हे माझ्यासाठी. आणि तिसरा चेहरा, मला माहित असते मी किती हरामखोर आहे.
पहिला चेहरा मला दाखवण्यासाठी आहे, दुसरा चेहरा मला दाखवण्यासाठी आहे, तिसरा चेहरा मला माहित आहे मी किती वाईट आहे किती चांगला आहे. जगातल्या लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. तिसरा चेहरा म्हणला यू आर बेस्ट. कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. काम आपलं आपण चालू द्यायचं, ते तुम्ही करणं गरजेचं. पण आपला प्रॉब्लेम काय, आपलं चालू आहे कॉम्पिटिशन जगासोबत. जगाचं काय चालू आहे, याचं काय चालू आहे, काही विषय नाही. आता इथे ज्यांना सत्कार भेटणार आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांना भेटणार नाही त्याचं डबल अभिनंदन. माझ्या जिंदगीत मला कोणताच सत्कार नाही. आता माझ्या घरी ट्रक भरून ट्रॉफ्या पडल्यात या 2 वर्षात. ट्रक भरून ट्रॉफ्या पडल्यात मला जिंदगीत शालेय जीवनात कधीच कोणता पुरस्कार भेटला नाही. आपला कार्यक्रम याच्या कॉफ्या कर त्याच्या कॉफ्या कर, काहीतरी लिहे आणि काहीतरी होय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी DED-CET 6 मार्कांना हुकल्यावर मी फॉरेस्टची तयारी केली. मी फॉरेस्टमध्ये 5 वर्ष नोकरी केली. पण नोकरी करतानाही मी DED केले. मला शिक्षकच व्हायचे या गोष्टीवर मी ठाम होतो. 1 जुलै 2015 1 जुलै आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा करतो. अलीकडे शेतकऱ्यांच्या मदतीला धावणारे आपले सन्माननीय मंत्री साहेब आपण पाहिले, त्यांचं काम देखील पाहिले. तर तो कृषी दिन आहे. महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री 11 वर्षे 2 महिने 18 दिवस, ज्यांचं नाव होतं वसंतराव फुलसिंग राठोड उर्फ वसंतराव नाईक, महाराष्ट्र हरित क्रांतीचे प्रणेते. त्या दिवशी एका झाडाखाली एक पुस्तक घेऊन मी ठरवलं की आपल्याला शिक्षक व्हायचे. आणि मनात एक विचार केला कि जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. 46,380 रुपयाची नोकरी सोडून मी परभणीत आल्यावर 3 वर्षे लोकायकड 3,000 रुपये महिन्यानं क्लास घेतलाय. म्हणून ECG मधल्या ज्या रेषा खालीवरी असतात का, त्याचा अर्थ जीवन आहे. ती सरळ झाली का, तू जगात नाही. म्हणून पहिली गोष्ट, जिभेवर साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा. कामं कोणाला नाहीत, पण जगाला प्रेमानं जिंकता आलं पाहिजे. कोणी ताणात दिसला, कोणी टेन्शन मध्ये दिसला. सर्वाधिक जास्त बसलेल्या शिक्षकांकडे लागलेला एक आजार आहे, त्याचं नाव आहे शुगर, BP. याचं कारण गावातला ताणतणावापासून बाजूला राहा, स्वतःच्या शरीराला वेळ द्या. आपल्यामधला कुठला शिक्षक नाराज दिसला त्याच्या खांद्यावर हात ठेवून ताण घेऊ नको, मी ती आज सोबत आहे म्हणा. कारण स्टेटस ठेवल्यानं काही होत नाही. स्टेटस मध्ये बी डायलॉग, अरे बापरे. जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली. तू अंतकरण जड काही झालं काय माहित, जड अंतकरणानं. चिठ्ठी ना कोई संदेश, न जाने कौन सा देश, कहा तुम चले गए. काल परवा सोबत होता दलिंदर, तेव्हा नाही विचारलं. बहती हवा सा था वो, कहा गया हो ढूंढो. जिवंत होता तेही नाही. अरे जिवंतपणी लोकांच्या चेहऱ्यावरलं दुःख आपल्याला कळलं पाहिजे का. मेल्यावर किती रडलात, कोणी स्टेटस ठेवले, नो मॅटर. पाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है. अरे क्यों किसी मैयत पे मातम कर रहे हो दोस्तों, मरने वालों को कहां पता ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. आणि म्हणून जिवंतपणे साथ द्यायचं शिका. जिवंतपणे साथ दिलं तर काहीतरी खरं आहे. स्टेटस ठेवल्याने त्याच्या वेदना आणि त्याच्या भावनाची कदर होत नाही. एवढं होत असताना मी शाळेच्या दिवसाकडे येऊ लागलो की बाबा 12 वाजता शाळा सुटली, किराणा दुकान झालं. मग तिसरा तास मराठीचा मास्तर आपल्याला ओळखू यायचं. रंगानं काळा असायचं सहसा, हाईटनं कमी असायचं सहसा, जारजूड असायचं सहसा, कुठेही पहा. मला आलेले अनुभव तुमच्यातलाच आहे म्हणलं मी. मराठी विषय नाही, अख्खी मराठी वाचण्यात गेली आपली. कळलं. त्याच्यानंतर आपलं ठरलेलं सेंटर होतं, मराठीचा तास झाला की त्यानंतर आपल्या मागे जे टेंडर माईनं दिलं होतं, 8 पोळ्या, खाराची फोड, तळलेल्या मिरच्या, याच्यावर तू ताव मारायचा. पोळीचा एक चतकोर भाग ठेवायचा नाही. लहानपणापासून तू शिकला होता, अन्न हे पूर्ण ब्रह्म. त्याच्यानंतर कोणाची उरली त्याला बी नाही म्हणायचं नाही. आणि मग त्याच्यानंतर 1 तास गॅप, आणि मग पहिला तास भूगोल. कुठल्याही मास्तर आला पहिल्या त्या फळ्यावर गोल काढायचा, अक्षवर्त रेखावर्त. त्याला समजले नाही, आपल्याला आतापर्यंत कळाले नाही.
कोणाचे कोणाला ताळमेळ नव्हता. झालं, संपलं भूगोल. टुंड्रा प्रदेश, तैगा प्रदेश, स्नूज गाडी, संपला भूगोल, झाली पास. त्याच्यानंतर तास इतिहासाचा. आता यानं 8 पोळ्या, खाराची फोड, तळलेल्या मिरच्या, अन्नाचा उद्रेक, माग बसलेला, इतिहासात लढाई चालू, याला झोप. अरे बापरे, ती लढाई. शिक्षण जवळ काय झालं काहीच नाही, मला आत्ता मारामाऱ्या झाल्या नेमक्या. संपला. आणि मग तास कार्यानुभव. 1 2 3 4 कार्यानुभव. त्याच्यात ताण यायचं आपल्याला. ते 1 म्हणायचं आणि 2 म्हणायचं सोडून जायचं. हातात दुखले खाली करावं टप्पू. त्याच्यात आपली शाळा म्हणजे माय एका हाताला धरून नेणारी, बाप एका हाताला धरून नेणार, एका पायाला बहीण, एका पायाला भाऊ, चौघं नेऊन उचलून शाळेत टाकायचे. आताचं बांधू सपोर्ग, बाय बाय, टाटा, फ्लाइंग किस. लेकरू म्हणजे आपण काय केलं, त्याचं बालपण हिरावून घेतलं, आपलं आयुष्य आठवा. एवढं कळून आपल्याला कळालं का नाही पैसे कसे कमवायचे, घर कसं बांधायचं, कोणाचा कार्यक्रम कसा ठोकायचा. मग आपल्या लेकराचा एवढा ताण घ्यायची गरज आहे का माईच्यानं सांगा. तुम्हाला माहित आहे ना कोणाचा कार्यक्रम कसा ठोकायचा. अख्ख्या गावात तुम्हाला माहिती आहे यावर्षी सरपंच कोण होते आणि कोण होत नाही. पका अभ्यास तुमच्या एवढा तर कोणाला नाही. किती नेता एवढ्या हे सांगताय लीड कोणाला भेटणार आहे. अख्खा डाटा बोटावूनच ओळखले. हा, याचं बोट वरती गेलं तर खालती गेलं तर साहेब आले, बाजूचे पडले. एवढे शिक्षक परफेक्ट आहेत. पण यांचा प्रॉब्लेम काय झाला की मी विनंती एकच करतो, बाबा तुमच्याकडे फार मोठं काम आहे आणि हे फार मोठं काम करत असताना तुमच्या चेहऱ्यावर ऊर्जा असणं गरजेचं आहे, तुमच्या चेहऱ्यावर तेज असणं गरजेचं आहे. म्हणून आपली तुलना लोकांसोबत करू नका. आपल्याकडे गाडी आहे, लोकांच्या गाडीकडे पाहू नका. आपला प्रॉब्लेम तिथं व्हायला आहे. महिला म्हणे पहा ना आपली शाळा. तिथून घरी आल्यावर आपण खेळायला गेलो, 90च्या अँगलमध्ये दप्तर फेकलं. महिला मंडळाचा तो एक नवीनच गेम होता बाबा. याच्या काहीतरी भुलाई नावाचा सण होता. भुलाई कोणती देवी होती काय माहिती, तिला आकार नव्हता उकार नव्हता. भुलाई नावाची देवी होती. हे महिला बसवायच्या 30 दिवस. 4-5 जणी तिच्या घरी आरती म्हणाले, 4-5 जणी हिच्या घरी आरती म्हणाले. कोणती आरती होती काय माहित. डब्यात प्रसाद हलवायचा, ओळखायचा, ओळखेला गुखाना घ्यायचा. लग्नाच्या अगोदर उभा होतो मळ्यात, नजर गेली तळ्यात आणि 1000चे गंठन म्हणत तिच्या गळ्यात. आता नाही गंठन घेतल्यावर कार्यक्रम बिघडायला पुन्हा. त्याच्यानंतर महिला मंडळ काय करायच्या, ह्या शाळा संपली की हनुमान मंदिरावर जायच्या आणि तिथं एक काडी घ्यायची, अशी एक काडी, त्या काडीला एक अशी काडी बांधायची आणि ती अशी कपड्यानं गुंडाळायची. दुसरी एक काडी, त्या काडीला एक अशी काडी बांधायच्या, त्या कपड्यानं गुंडाळायच्या आणि त्याला नाव द्यायचं नवरा बायको. आणि या गेमचं नाव होतं खेळ भांडे आणि नवरा बायको. आणि म्हणजे आता त्याचा संसार चालू झाला. आणि कुठं गेम, हनुमान मंदिरावर. ब्रह्मचारी हनुमान. आणि तुमचा खेळ भांड्याचा गेम कुठं, मंदिरावर. खेळ भांड्याचा गेम कुठं, मंदिरावर. त्याच्यानंतर पुन्हा एक गेम होता महिलाचा, ते गजगे होते बा काहीतरी असे. ते तर आम्हाला कळलंच नाही. मग एवढ्यातून आपण करून मला सांगा, आपल्याला कळलं आपण शिक्षक झालो, सर्व झालो. विनंती एकच करायलो, गावातल्या राजकारणापासून आली तर स्वतःच्या शरीरावर प्रेम करा. त्यानंतर महत्वाची गोष्ट, ग्राउंडला व्यायामाला वेळ द्या आणि अतिरिक्त पैशाच्या मागं लागू नका. भाषणानं डायलॉगबाजीनं महाराष्ट्र सुधारला नव्हता आणि येणाऱ्या काळात सुधारणार नाही. किती कोणी भाषणं देव, काही धतुरा बदल झाला नाही आणि होणार बी नाही. पुढच्या वर्षा कोणताही वक्ता येऊ द्या, हे असेच राहणार आहेत, आम्ही असेच राहणार आहेत. एकदा टाळ्या होऊ द्या ना, असं मरेलवाणी बसायचं नाही. रियालिटी ती आहे. जगातला एकमेव देश आहे साहेब जिथं सर्वाधिक जास्त भाषणं ठोकल्या जातात. जगातला एकमेव देश. कयावर बी भाषणं. आता तर मातील पण भाषण व्हायले. लय चांगले होते, गावाबद्दल तळमळ होती, गेले आसरू नयनाने. कुठून शब्द शिकलेत काय माहित बापा.
हे का नाही? मेलं तरी भाषण, जन्मलं तरी भाषण, लग्नात बी भाषण, कुठंही भाषण. तर जगातला एकमेव देश भाषण ठोकणारा. या भाषणानं परिवर्तन झालं नाही. 12व्या शतकापासून लोक बोंबलत आलेत, तरी आपण सुधारलो नाही. आमदार साहेब म्हणले मी शिक्षक झालो नाही, नंबर 1. बरं झालं, झाले नाही, कारण तुमचा विद्रोही स्वभाव आहे. तुम्ही पहिले गावातल्या सरपंचाला ठोकलं असतं. स्वभाव विद्रोही आहे ना. विद्रोही माणूस ऐकून घेत नाही. आपलं काम नाही असेल है ना. कारण मी त्यांचं एक मल्टी ऐकलं वाक्य आवडते, मागं गाडी पुढं गाडी मधात बसला गुलाबराव. गरिबीचे चटके सहन करणे. त्या भाषणामध्ये लय होती, लयबद्धता होती, पण एक आपुलकी होती, प्रेम होती, सहानुभूती, ती शिक्षकाबद्दल आदर होता. हे कोणाबद्दल होते? ज्याचे पाय जमिनीवर आहेत. मला काही लोक पाय जमिनीवर आहेत ना, ते बोलण्यामध्ये पहा. नाही तर काही आजकाल नेत्याचे पोर आहेत, इथं नगरसेवकाचं पोरग, त्याची कार, त्याचं ॲटिट्यूड वेगळे. आमदार साहेबाचे पोरग पहा, राजकारणापासून अलिप्त आहेत. हे कोणाच्या नशिबात घडत नाही. तुमचं कर्म चांगले, अवलादी चांगले आहेत. आपण लोकांचा कार्यक्रम ठोकला, आपला घरी कार्यक्रम ठोकला. सहज होत नाही ना. म्हणून विनंती काय करायला बाबा, की ते शिक्षक झालेले बरे, पण जे होतंय ते चांगल्यासाठी. आज जरी ते शिक्षक नसेल तर युतीमध्ये कुठले तरी एक आमदार आहेत पहा, ते उठसूट काय करतात, शिक्षकांनी निवासस्थानी राहिलं पाहिजे. काय आवाज होता? नाही ते कोणी असो, आपल्याला घेत नाही, आपण नाव घेत नाही. त्याला म्हणजे कोणता किडा चावला मला कळलं, पण ते उठसूट शिक्षकांनी निवासस्थानी राहिले पाहिजे. अरे त्या गावात भाऊ लाईट बरोबर नाही, त्या गावात नळाला 15 दिवसाला नळाला हात मारल्यावर पाणी हालत येते, लोकांनी तुट्या ठेवल्या नाही, हे का नाही. आणि मग केव्हा शिक्षकांनाच गुत्त घेतलं की बाबा गावात राहिलं पाहिजे, PSC ला आरोग्य कर्मचाऱ्यांना गावात राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही 200-300 गावातल्या मतदारसंघातल्या लोकांचं मतदान घेतलंय, तुम्ही बी प्रत्येक गावात दररोज भेट दिली पाहिजे, गावातल्या समस्या लक्षात घेतल्या पाहिजे. पण उठसूट एक संयमवादी आहे, जो महाराष्ट्राचं देशाचं भवितव्य घडवतो, त्या शिक्षकावर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. कारण देशात मंत्री हो, खासदार हो, राष्ट्रपती हो, तो देखील कोणाचा तरी विद्यार्थी हे विसरता कामा नये. काय आणि जिसने तुमको सर उठाना सिखा दिया उसके सामने सर मत उठाओ. माझं म्हणणं हे आहे, जिसने तुमको सर उठाना सिखा दिया उसके सामने सर मत उठाओ. त्यांची काळजी आपल्याला करणं गरजेचं आहे. आता हे TETच्या ताणात आहेत, ताण घेऊ नका. 100 पैकी 40 पोरं पास झाले, शासनाला ताण आहे. आता 99 नापास झाले, कॉलेज बंद करता येईल का? तसं आपलं होणार आहे. परीक्षा झाली, 99 नापास, एकाला घेऊन काय करता? तेव्हा ताणच घेऊ नका. हे आपले चंपूल घेऊन जा, 2 काळे पडले 2 राईट. चंपूल चिचुके 2 फोडायचे, चिचुके 2 फोडायचे, असे वरती फेकायचे. 2 काळे पडले 2 राईट, 3 काळे पडले 3 राईट, 4 काळे पडले 4 राईट, 4ही पांढरे पडले, प्रश्न चुकीचा आहे. एवढा ताण घ्यायची गरज आहे का? मी आम्ही तेच केलं ना. त्यामुळे तुम्ही त्या TET BETचा ताण घेऊ नका. आपण एकच लक्षात, एकच पास होणार आहे. 99 आपल्यातले, शाळा थोड्या बंद होणार आहेत, बरोबर आहे. आणि पटसंख्या वाढवायची, यावर मंत्री महोदय बोलले. पटसंख्या वाढवता येईल, पण सन्माननीय प्रशासनानं आपल्याकडे एक लक्ष द्यायला पाहिजे, त्या शाळेच्या भौतिक सुविधांचं काय. मी पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जवळपास 10 शाळांना मी शैक्षणिक साहित्य वाटप केलंय. हे बोलताना आवर्जून सांगत असतो. विचार मंचावरल्या सर्व सन्मान्य मान्यवर माझ्यापेक्षा वडील मस्तकी आहेत. आपलं समाजासाठी काही देणं लागतंय. मी कुठल्याही कार्यक्रमाला 1 तास बोलायचे 50,000 रुपये घेत असतो. 49,999 पण नाही. हे युट्यूबला बोलायला किती धमक लागती, कळलं का? मी कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे मोजून 50,000 रुपये घेत असतो.
मला एक मुलगी आहे, तिची शपथ आहे, त्या 50,000 रुपयाचा एकही रुपया माझ्या घरासाठी वापरत नाही. त्या 50,000 रुपयात माझ्या पोरीचं भवितव्य, माझ्या बायकोसाठी राणीहार, मला काहीतरी आगळं वेगळं करावं असे भिकारी विचार महे नाहीत. त्या 50,000 ज्या मुलीला मायबाप नाहीत, ज्या मुलाला मायबाप नाहीत, जी मुलगी निराधार आहे, लग्न झाले, नवऱ्यानं टाकून दिले, भविष्यात काहीतरी करायचंय, स्वप्न मोठं आहे, अभ्यास करायचा, त्या मुलीच्या मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी ते 50 घेत असतो. नाहीतर सध्या आपलं काम नंबर 1 आहे, ॲपमध्ये, क्लासमध्ये, यूट्यूबमध्ये, आणि रोकटोक तोच माणूस बोलू शकतो ज्याच्यावर कुठला ब्लेम करता येत नसतो. तुम्ही मी काय म्हणलं, तिसरा चेहरा म्हणला पाहिजे, यू आर बेस्ट. तिसरा चेहरा, मग आरशातला मला तिसरा चेहरा मला म्हणते यू आर बेस्ट. बाकी तुम्ही काम नाही करायले, शाळेत शिकवायले, गावातला कुठला तरी दलिंदर याला ताण द्यायला, नो मॅटर. अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, तुमचं काम चांगलं आहे. कधी कधी आपल्या शाळेतलेच आपला कार्यक्रम ठोकत असतात बरं. तसे दलिंदर तर झोपत मरा हो. एखादी मॅडम लय तर मग काय नाही, उगा दाखवण्यासाठी करते ती. एखादं चांगलं काम करेल, ते खपणार नाही, हे कार्य करणार, मारणं पिन, मी पाहिलं ते असंच आहे ते पहिल्या शाळेतून, त्याच्यामुळे गावातल्या लोकांनी काढून दिलं, गावातल्या लोकांचे लय अर्जवले ते ताण नाही. तुमचं काम नाही करायले तेव्हा एक शब्द स्वतः लक्षात ठेवायचा, आपलं काम बरोबर आहे, आपल्या कर्तव्याशी आपण एकनिष्ठ आहेत, विद्यार्थ्याशिवाय दुसरा आपल्यासाठी देव नाही. तेव्हा एक गोष्ट, अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम में कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम में कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है, इसका मतलब तुम जिंदा है. मेल्यावरच लोक म्हणतात लय चांगला होतो. मग तुमची इच्छा आहे का तुम्हाला लोकांनी चांगलं म्हणावं? आहे का? मग लवकर जा, गुन्ह्या गोविंदानं राहा, चेहऱ्यावर स्माइल ठेवा. न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. आपण कोणाच्या बाजूला बसलो, ही शेवटची बैठक होऊ शकते. आपण कोणाला बोलायलो, हे शेवटचं बोलणं होऊ शकतोय. काल आपण कोणाला भेटलो, ती शेवटची भेट होऊ शकते. काल आपण फोनवर कोणाला बोललोय, तो शेवटचा कॉल होऊ शकतोय. मी इथून बोलायलोय, हे माझं शेवटचं भाषण होऊ शकतंय. मी माझ्यावर काय घेऊ, तुमचं शेवटचं ऐकणं होऊ शकतंय. म्हणजे महाकार्यक्रम करता काय? तर जीवन एकदाच चांगल्या पद्धतीनं जगता आलं पाहिजे. स्कॉलरशिप, नवोदय, NTS, MTS यामधून जिल्हा परिषदचं लेकरू घडलं पाहिजे. मी पटसंख्येवर आलो होतो. पटसंख्या आम्हालाही वाढवता येते, पण प्रॉब्लेम साहेब हा आहे, त्या शाळेमध्ये भौतिक सुविधा नाही. मी 10 गावातल्या शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करायला गेलो. अक्षरशः त्या गावातल्या शाळेमध्ये फळा नाही. भिंतीवर काळा कलर सावरलाय, असं सारवलाय, आणि त्याच्यावर शिक्षकाला शिकवावं लागत असेल. 2 मे 2010ला 14,568 शिक्षकांच्या जागा होत्या. तिथं तो शिक्षक साधा सुद्धा लागला नाही. 7.5 लाख लोकांनी फॉर्म भरले होते. त्याच्यात तो 142 मार्कावर लिस्ट क्लोज झाली. 200 मार्कापैकी एवढा हुशार शिक्षक तिथं लागलाय. तो स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय, NTS, MTS, श्रेया कुठल्याही परीक्षेमध्ये आपला विद्यार्थी घडू शकतो, पण तिथपर्यंत त्या सुविधा नाहीत. आज इथं बसलेल्या कोणत्या शाळेला कंपाऊंडवाले? अनेक शाळेमध्ये सकाळी उठल्या उठल्या त्या वरांड्यामध्ये लोक गाई म्हशीचा सकाळी सकाळी तिथं आणतात चरण्यासाठी. अनेक भिकारचोट पाहिले असेल, सिगारेट, पुडी, मटेरियल, दारू पिण्याचं ठिकाण जिल्हा परिषद शाळा बनवली. मग त्याला शिक्षक काय करणार? शिक्षक त्याच्यासोबत वाद घालू शकत नाही. शिक्षक कुठाला? रत्नागिरीचा. ड्युटी कुठ करायला? जळगावमध्ये. ते काय बेजार होईल? काय बेजार होईल? आणि सध्या काय झालं, प्रत्येक जण उठसूट कुठल्याही शाळेत गेला व्हिडिओ काढ. एखादा शिक्षक तुम्हाला वाईट करताना दिसला असेल, पण 90% चांगलं काम करतात त्यांचं काय? आणि मग इथं ज्यांचा सत्कार व्हायला तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आज मंत्री महोदय साहेबांच्या हाताने तुमचा सत्कार व्हायला, ज्यांना भेटला नाही त्यांनी विद्यार्थ्याकडे लक्ष द्या. मला सत्कार नाही भेटला तरी चालते, पण मोहपोरग राज्यात कुठल्या तरी गोष्टीत पहिलं आलं पाहिजे. मायापोराला कुठल्या तरी स्टेजवर मी स्टेज उपलब्ध करून दिलं पाहिजे. का? एका पुरस्काराने, एका सन्मानाने आपलं कार्य समजत नाही किंवा संपत नाही. का? कई हार बाकी है, कई जीत बाकी है.
कई हार बाकी है, कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है, यहां से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत। ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है। तो सन्मान तुम्हाला मिळाला पाहिजे, पटसंख्या वाढवण्यावर भर द्या, इंग्लिश स्कूलचे लेकरं फोडा, पण इंग्लिश स्कूलचे लेकरं फोडता येत नाहीत त्या संस्था साहेब लय मातबर लोकांच्या आहेत. कार्यक्रम साधा नाही ना, तुम्ही अपवाद आहेत. बरोबर आहे का नाही? आता हेच शिक्षक आमचा समजा इंग्लिश स्कूलमध्ये गेला आणि पोरं आपल्या इथं असे भारी शिकवणार, हे संस्था चालक बोलवणार नाही तुम्हाला, अहो नोकरी कर, गाडीन जातोय तू. मग माझं म्हणणं आहे, घरचं सोडून पळतीच्या मागं काय लागायचं, याचं म्हणणं आहे आपला पगार भला, शाळेत जाणे, 4 वाजले टुईंग. हे बी डेंजर आहेत, 4 जण एका गाडीत जातात, डिझेल पेट्रोल वाचावं म्हणून 4 जण एका गाडीत. ते याच्या मागे अनेक ताळेत. पण साहेब, तुम्ही शिक्षक झाला नाही, जे होतं ते चांगलं. आज जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही पालकमंत्री आहात, तुमच्या चांगल्या नेतृत्वाखाली, कर्तृत्वाखाली मिलन मॅडम असतील, विचार मंचावरील सर्व सन्मान्य मॅडम असतील, या शिक्षकांना चांगली सेवा आणि शिक्षकांना चांगल्या कर्तृत्वाखाली तुम्ही चांगलं मार्गदर्शन करू शकता. तुम्ही या ठिकाणी बसलात, आज शिक्षकांना इथे येऊन मार्गदर्शन केले, म्हणून जे होते ते चांगल्यासाठी. मी फॉरेस्टमध्ये असतो तर महाराष्ट्राला माहीत बी नसतो, जे होते ते चांगल्यासाठी. जर मला पैशाचा लोभ असता तर या जंगल इकलं असतं. महाकार्यक्रम माझ्या मुडावर होता, मुडावर डिपेंड होतं. मला जर लय पैशाचा लोभ असता ना, या जंगलाचाच कार्यक्रम केला असता. लोकांना नकाशात दाखवा लागला असतं, याला जंगल म्हणतात. पण मी तुम्हाला काय म्हणलं, अरे आज आपल्या घरामध्ये आपण गेलो, घरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या पंजोबाचा फोटो नाही आहे का? पंजोबाचा फोटो नाही. काहून? पंजोबानं गावासाठी दतुरा केलं काय? काय फोटो राहील पंजोबाचा? आपल्या घरात पंजोबाचा फोटो आहे का? नाही. बरं, पंजाच्या बापाचा इशेत नाही, माहीत बी नाही. कोणाला नाव माहित आहे? इथं बसलेले 90% पंजोबाचंच नाव माहित नाही. पंजोबानं काम काय केलं? आपल्या आजाचा फोटो काहीच्या घरात असेल, आणखी 5व्या पिढीत तोही फोटो काढून टाकणार आहे, कारण फोटो लय होणार. तसं 10व्या पिढीत तुमचाही फोटो काढून टाकला जाणार. बरोबर आहे? म्हणजे आपल्या घरामध्ये साधा आपल्या पंजोबाचा फोटो नाही, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घोड्यावर विराजमान असून तेऱ्यावर तेजस्वीपणा असणार, हातात लखलखती तलवार असणारा आपला बाप 393 वर्षापासून उभा आहे. त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. ही साधी गोष्ट नाही ना. 132 वर्षानंतर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गावातमध्ये एंट्री केली की हात वरती, हातात संविधान आहे. आपला बाप म्हणतोय भेऊ नका, मी तुमच्या पाठीशी. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही लोक का आज आपल्या लक्षात आहेत? तर हे लोक लोकांसाठी जगले म्हणून लक्षात आहेत. म्हणून समाजासाठी काही देणं लागते. आताच्या काळात कोणता बाप म्हणला की मला 4 लेकरं आहेत आणि तू एक काम कर, जाय समाजासाठी काहीतरी कर? नाही. मोहपोरग डॉक्टर झालं पाहिजे, मोहपोरग कलेक्टर झालं पाहिजे, मायापोरण बंगला पाजला पाहिजे, मायापोराकडे गाडी घोडी पाहिजे. याच्यात आपण काय झालो, जगात काय चाललं याचा आपण अभ्यास करणं, जगाच्या दुःखाची आपण कदर करणं, आणि महाराष्ट्रामधून वेदना हरवलेली आहे. हे व्हायरल युग आहे. कुठलाही गुन्हा करा, लोक विसरतात. कुठलाही गुन्हा. महाराजांच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओ आले तरी महाराज कीर्तन करायलेत. हे व्हायरल युग आहे. काही करा तुम्ही, याच्यात लय काळ लोक लक्षात ठेवत नाहीत. आणि मग लय काळ लक्षात ठेवायचं असेल तर तुमचं समाजासाठी काही देणं लागेल, समाजासाठी काही करणं लागेल. आज 393 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लक्षात असण्याचं एकमेव कारण, शहाजीराजे भोसले यांना पुण्यापासून चाकणपर्यंतची जहागीरदारी होती. वाटला असता तो एन्जॉय करता आला असता, वाटला असता ती गोष्ट करता आली असती. जगातल्या प्रत्येक राजाच्या दरबारात बाई नाचल्या गेली, बाई वाचवण्याचं काम फक्त स्वराज्यात झालं. छत्रपती शिवाजी महाराज. माणसं मोठी सहज होत नाहीत. जे आपल्या पदरात मिळाले त्याला आनंदानं जगण्याचं शिका. आपल्या पदरात जे आहे का ते आनंदानं जगण्याचं शिका. साहेब म्हणलं मी शिक्षक झालो असतो, बरोबर झालं नाही, मी मुद्दाम सांगितलं. जे होतं ते चांगल्यासाठी. मी पण फॉरेस्टमधील लय काळ राहिलो असतो, माझ्या बायकोला बरं वाटलं असतं आणि माझ्या भाऊकीला बरं वाटलं असतं. गावातल्या लोकांना वाटलं असतं आपलं एक पोरगं कुठतरी फॉरेस्टमध्ये. मी डेंजर आहे. मी एंगेजमेंट केली, लग्न हो दिलं आणि 1 महिन्यात राजीनामा दिला.
ह्या माझी बायको कोमात गेली, नोकरीच्या भरोशावर लग्न केलं, रपकन राजीनामा दिला, बायको कोमात. कळलं का? पण आज माझ्या बायकोला मी सांगावं लागतंय मी कांगणे सरची पत्नी आहे म्हणून. वेळ असते, वेळ असते, त्या वेळेला ओळखणं गरजेचं आहे ना. ती वेळ असते, कोणाची तरी येत असते. काळ आज वाईट आहे, उद्या चांगला येणार आहे. लय काळ चांगला बी राहणार नाही, लय काळ वाईट बी राहणार नाही. तुम्ही फक्त संयम बाळगणं गरजेचं आहे. चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे. लोक कोमात गेले पाहिजे, याला परिणाम काऊन होत नाही? काही हो, हसत राहायचं. कारण पडलेल्या घराच्या लोक इटा पण सोडत नाहीत. कळलं का? पडलेल्या घराच्या लोक इटा पण सोडत नाही. तुम्ही ताणात द्यायचं, टेन्शन मध्ये दिसा, तुमचा कार्यक्रम तुमच्या जवळच करणार. परफेक्ट. तुम्ही ताणात आहे, टेन्शन मध्ये कसं काय? नाही रे, EMI, जसा पगार आणि थोडं याजान घेतलं होतं. तू या प्लॉटचं पहिलं गिराईक तुझा मित्रच आणणार. काही हो जगात आपल्या चेहऱ्यावरली स्माईल मरता कामा नये. साहेब म्हणले होते की बाबा मी शिक्षक झालो नाही, बरं झालं. तसं मी फॉरेस्टमध्ये राहिलो नाही, इकडून क्लास क्षेत्रात आलो. आज देवानं भरपूर काही दिले आणि समाजासाठी भरपूर काही द्यायचे. येणाऱ्या काळात मोफत एक स्कूल आपल्या हातातून व्हावं, त्यामध्ये 1500 लेकरं गोरगरिबाचे घडावे, हे आपलं स्वप्न आहे. देव लवकरच ते पूर्ण करेल, त्यात काही शंका नाही आहे. आणि रनिंग एज 38 है, अभी तो काही आसमान बाकी है, लय काही करता येईल. त्यामुळे तुम्हाला सांगितलं शरीराकडे लक्ष द्या, झोपकून झोपेत मरणार नाही याची काळजी घ्या. हा, झोपेतच लोक जास्त मरायले आजकाल. त्यामुळं इन्फॉर्म करून सांगा लोकांना मी झोपायलो म्हणून. प्रॉब्लेम तोच ना. लय जणांचा कार्यक्रम झोपेत झाला. धन्यवाद भाऊ, मी सकाळी फोन केला, भाऊ म्हणलं आपल्याला वॉकिंग करायला जायचे. भाऊ म्हणले तुम्ही रात्री 2ला झोपले. तो इशू नाही म्हणलं, मी सकाळी 6ला ग्राउंडला जात असतो. काही हो, तुमच्या मागे एक नैतिक जबाबदारी असली पाहिजे. आपल्याकडे पाहणारा माणूस असते, आपल्या चेहऱ्यावर तेज असलं पाहिजे, आपल्यामध्ये ती ऊर्जा असली पाहिजे. आज तुम्ही इथे मी आल्या म्हणलं टाळ्या वाजवा. तुमच्यापैकी तरुण किती जण आहेत हातवर करा बरं. काही काही डाऊट आला. म्हणते साहेब डाऊट आला, तरुण नेमकं किती वयापर्यंत असते? काही काय लय मोठा डाऊट आला. काही काय बाया करणार होता ते, पण भाऊची बोले तू आता पंचायत चालू आहे ना, लय बाया हात वर करू लागल्या. पण ती बाजूची म्हणली होती, बरोबर आहे, पंचायत म्हणलं तरुण नाही. कळलं का? माणूस मनानं तरुण असला पाहिजे. वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुआनी, ओ दरिया ही क्या जिसमें नहीं रुआनी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी, किस काम की तेरी जवानी. आपल्यामध्ये जोश आणि होश असला पाहिजे. मी आवर्जून सांगेल की बाबा जे होते ते चांगल्यासाठी. एक राजा होता, त्या राजाचा एक प्रधान सेवक होता, आणि त्या प्रधान सेवकाला नेहमी एक सवय होती, जे होते ते चांगल्यासाठी होते. मग तो राजा एकदा बाण साफ करू लागला, आणि बाण साफ करता करता ते त्याच्या करंगळीत घुसला. करंगळी रक्तबंबाळ झाली. बाजूला प्रधान सेवक होतं, मी फॉरेस्टमध्ये राहिलो नाही, जे होते ते चांगल्यासाठी. साहेब शिक्षक झाले नाही, जे होते ते चांगल्यासाठी. तुम्ही शिक्षक झालात, जे होते ते चांगल्यासाठी. याच्यातून तुम्हाला आगाव नाद लागला, जे होते ते चांगल्यासाठी. म्हणजे ते बाण साफ करू लागले, बाण साफ करता करता करंगळीत बाण घुसला, हात रक्तबंबाळ झाला. ते पाहिलं बाजूच्या प्रधान सेवकानं, ते पटकन म्हणलं महाराज ताण घेऊ नका, जे होते ते चांगल्यासाठी. आता याच्या बोटाला लागले, रक्त पडायले, हे बाजूचं म्हणले जे होते ते चांगल्यासाठी. राजा म्हणला याला उचला, पहिले 50 चापका हाणा, माझ्या समोर हाणा, याला उचलून जेलमध्ये टाका. टाकताना पण ते म्हणायला लागलं जे होते ते चांगल्यासाठी. जेलमध्ये टाकलं. राजाचा मूड झाला शिकार करायचा. मग ते म्हणले चला सैनिकांनो आपण शिकार करायला जाऊ, आधे इधर जाओ आधे उधर जाओ. राजाच्या मागं कोणीच राहिलं नाही. आणि तेव्हा शिकारी लोक होते, ते शिकार करायला त्याला मनुष्यबळ लागत होतं सोनं शोधायसाठी. गावाकडे ना सोनं काढण्यासाठी मनुष्यबळी लागतो म्हणा. आजही गावाकडे अंधश्रद्धा आहे. आमच्या गावाकडे कढईचा कान उघडा आहे मन, त्याच्यात सोनं आहे मन. ते काढायला गेल्यावर हाल्या मागं लागतंय मन. ते सोन्याचा स्वप्नात येतंय मन. ते म्हणतं येऊ का, आपण म्हणायचं नग. कुठून ही अंधश्रद्धा आणली काय माहित. बरं देव बी तुमच्या अंगात ब्रँडेड येईन. बालाजी अंगात मी आतापर्यंत कोणाच्यात आलेला पाहिला नाही. कृष्ण है ना, गणपती नाही. अंगात कोण येते? मर्याई. चित्र नाही, फोटो नाही, सटवाई.
आणि झुलाले कसे डपडीच्या तालावर डड्डांग ओहो टट्टांग ओहो आणि डड्डांग टट्टांग आहा ओहो. कुठून हे कुटाळे या महाराष्ट्रात आणलेत काय माहीत, कुठून लोकांना सुचतंय काय माहीत. मग हे म्हणले आधी इधर जाओ आधी उधर जाओ. त्या शिकाऱ्याने राजाला पकडलं, आम्हाला सोनं शोधायचं म्हणले, त्यासाठी मनुष्यबळी लागतोय. याचे कपडे काढले, नेमकं याला कापणार, कापता कापता एकाचं लक्ष याच्या करंगळीकडे गेलं. अरे याला कापता येत नाही म्हणले, बळी अखंड लागतो, याच्या करंगळीला मार हे सोडून द्या म्हणले. याला राजा मनातल्या मनात म्हणला, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होतं. एवढ्यावर थांबलं नाही, राजा पहिले घोड्यावर बसला, घोड्याला टाच मारली, भरधाव वेगानं राजा कुठं पहिले राजमहालात, बाकीचं चुलीत जाऊ द्या म्हणले, त्या प्रधान सेवकाला सोडा म्हणले. कस काय, अरे बापा तेले भारी माणूस मला, ते नेहमी म्हणतात जे होते ते चांगल्यासाठी होते. मग काय प्रधान सेवकाला सोडलं, गेल्या गेल्या राजा पहिल्यांदा त्यानं आलिंगन दिलं, मानलं तू यासारखा माणूस पाहिला नाही, तुझी जीभ काळी आहे म्हणला, जे बी होतंय खरं ते चांगल्यासाठी आहे. पण मला एक वाईट वाटलं, मह्यामुळं फुकट तुला 50 चापकं खावं लागले, मयामुळं फुकट तुला जेलमध्ये जावं लागलं. ते मला नाही राजे, जे बी होतंय ते चांगल्यासाठी. राजे म्हणले कस काय, मला सांगा, मला नेहमी तुमच्या सोबत कोण असते, मी. आज तुमच्या करंगळील मार हे मला कुठं मार होता, कार्यक्रम महा झाला असता का नाही. म्हणून जे बी होतंय स्वतःवर प्रेम करा, विद्यार्थ्यावर प्रेम करा, या राष्ट्रावर या देशावर प्रेम करा अशी एक अपेक्षा करतो. महाराष्ट्र भाषणानं सुधारला नाही आणि सुधारणारही नाही. म्हणून काय म्हणलो मी, 24 तास हसत राहायचं. कोमात गेलं पाहिजे, लोक पागल बिगल झालं का बाबा, ताणात राहायचंच नाही. कळलं का, 24 तास हसत राहा. जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत, आपल्या इथं. धर्म कुठं, आपल्या इथं. क्रांतिकारक कुठं, आपल्या इथं. विचारवंत आपल्या इथं. मंत्री महोदय आपल्या इथं. आमदार आपल्या इथं है ना. जाती आपल्या इथं. समाज सुधारक, कीर्तनकार, व्याख्याते, वक्ते, दलिंदर सर्व आपल्याच इथं. जगात दुसऱ्या काहीच नाही. जगातला एकमेव देश, रोड खाणारे आपल्या इथं, डांबर खाणारे आपल्या इथं, संडाचं छेद गायब करणारे आपल्या इथं. बदल काय, शाळेची घंटी चोरणारे भिकारचोट, शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकारचोट आपल्या इथं. शाळेची फरची हल्ली आणि याच्या बाथरूम समोर नेऊन टाकली आपल्या इथं. जगातला एकमेव देश ज्या देशात पानपोळी ठेवलेला ग्लास साखळदंडाने बांधून ठेवावा लागते. भारत माता की जय. एकमेव देश, पानपोळीवर ठेवलेला ग्लास साखळदंडाने बांधून नाही, येडिंग करून ठेवावं लागते. मग ग्लास न्यायला अमेरिकेचं येते, जपानचा येते. ग्लास हल्ला कोण, ग्लास चोरताय कोण. जगातला एकमेव देश आहे ज्या देशात ट्रेनमध्ये संडाचं टमरेल बांधून ठेवावं लागत असेल, त्या देशात भाषणानं परिवर्तन झालं. जगातला एकमेव देश आहे ज्या देशात बँकेमधला 2 रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतळीन बांधून ठेवावं लागते, त्या देशात भाषणानं परिवर्तन झालं. जगातला एकमेव देश आहे त्या देशात रस्ता झाल्यावर भिकार चोटाल कळतंय, पाईपलाईन टाकायची ओली, रस्ता फोडला कोण. देशात परिवर्तन झाले, जे चाललंय ते बरोबर चाललंय, जे होतंय ते सन्माननीय मंत्री महोदय, आमचे धनराज भाऊ, विचार मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर, मिनल मॅडम, सर्व जमलेल्या शिक्षकांना, तुमच्यापेक्षा मी खूप लहान आहे, प्रथमतः तुम्हाला सादर प्रणाम करतो. मला या ठिकाणी बोलवलं, यथोचित माझा जो काही सत्कार सन्मान केला त्याबद्दल हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. पण जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय, कारण आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाचा या ठिकाणी लाभ घेता आला. सर, आपण आपल्या भाषणामध्ये आपल्या मार्गदर्शक ज्या ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या त्यातल्या बऱ्याचशा अशा अपेक्षा ज्या आहेत त्या आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदांमध्ये पूर्णसुद्धा झालेल्या दिसतात. म्हणजे वर्गखोल्या असतील, अतिरिक्त वर्गखोल्या असतील, पेवर ब्लॉक असेल, आरो फिल्टर असेल, ट्यूबलाईट फॅन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं कंपाऊंड्स वगैरे, या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सर्वांनी केलेला आहे. ज्या कार्यक्रमासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत
तर तो कार्यक्रम लवकरच आता या ठिकाणी होईल. धरणगाव आणि जळगाव तालुक्यातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी काही सत्कार करणार आहोत आणि जवळपास सर्वच शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार होईलच, पण प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही शिक्षकांना मंचावर बोलत आहे. मी आदरणीय मंत्री महोदयजींना विनंती करेल की आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री विठ्ठल कांगणे सर यांना मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. मागे असणाऱ्या शिक्षकांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या जागेवर बसायचं आहे. या ठिकाणी धरणगाव जळगाव तालुक्यातून काही शिक्षकांना आपण प्रातिनिधिक स्वरूपात बोलतो आहे. सर्वप्रथम श्रीकांत शिवसिंग महाजन जिल्हा परिषद शाळा धार यांनी व्यासपीठावर यायचं आहे सत्कार स्वीकारण्यासाठी. त्यानंतर शरद धर्म पवार सर जिल्हा प्राथमिक शाळा पठाड, संजय बारकू पाटील सर जिल्हा प्राथमिक शाळा जांभोरे, मनोहर कृष्ण पवार सर जिल्हा प्राथमिक शाळा सावळा, प्रभात रमेश तन्वी सर जिल्हा प्राथमिक शाळा खामखेडा, माया श्रावण आमोदकर जिल्हा प्राथमिक शाळा बांभोरी, आई कौतिक पाटील जिल्हा प्राथमिक शाळा धानोरा जळगाव, शहनाज कादिर पाटील पटेल जिल्हा प्राथमिक मशिराबाद, माधवी जगदीश वाघ जिल्हा प्राथमिक कन्या शाळा आव्हाने, विश्वास दयाराम ठाकूर सर झेडपी डोंगगाव जळगाव. सर्व शिक्षकांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे. सर्व शिक्षकांनी सन्मान स्वीकारल्यावर व्यासपीठावर थांबायचं. एक ग्रुप फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. राहुल स्टॉलची जबाबदारी ज्या शिक्षकांना दिली त्यांनी त्या ठिकाणी जावे. सर्व शिक्षकांना विनंती आहे स्नेह भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये. कार्यक्रम अजूनही संपलेला नाहीये. सर्व शिक्षकांना विनंती आहे की कृपया आपल्या जागेवर बसावे. अजून आपले आभार मानणे बाकी आहे आणि बाकीचा कार्यक्रम सुद्धा अजूनही बाकी आहे. कृपया सर्व शिक्षकांना विनंती आहे. मुख्य कार्यक्रम बाकी आहे. कृपया विनंती आहे सर्व शिक्षकांना की त्यांनी अजूनही आपली जागा सोडू नये. प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार झालेल्या शिक्षकांना विनंती आहे की आपण मंचाजवळ थांबायचं आहे. आपला एक ग्रुप फोटो या ठिकाणी घेणार आहात. राहुल ते समोर के बेंच होत आलो. स्टेजच्या समोर या ठिकाणी उभं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. जीपीएसच्या सर्व शिक्षकांनी आपल्या स्टॉलवर जाऊन थांबायचं आहे. भूषण सर आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय आमदार भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील साहेब,
पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर आलेले सर्व मान्यवर, तसेच जिल्हा परिषदेच्या CEO करणवाल मॅडम, आलेले सर्व जिल्ह्यातील शिक्षक, तसेच सर्व अतिथी, सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, या सर्वांचं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. तसंच सर्व शिक्षकांना विनंती की आपला स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी खाली आहे. तसेच सर्व शिक्षकांनी स्टॉलवरून आपापलं जे गिफ्ट आहे ते घ्यायचं आहे. आपल्याकडे कुपन दिलेलं आहे, त्या स्टॉलवरती जाऊन आपण त्या ठिकाणी आपला जो सत्कार सन्मान आहे ते सन्मान चिन्ह आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे.